हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी कैलास शेषराव मास्टे अनअकॅडमीवर सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरनं काही विशेष बाबी बघायच्या आहे. बरोबर. ह्याच्यामध्ये काय आहे बघा, की याची माहिती बघत असताना सर्वात महत्त्वाचं आहे की आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं इथे संकल्पना ज्या काय बघणार आहे आपण इन्व्हायरमेंटच्या बाबत, जे मी आज प्रश्न घेणार आहे आणि ह्या प्रश्नाचं जे स्वरूप असणार आहे, ह्या प्रश्नाचं जे स्वरूप आपण बघू आज, की ते निव्वळ आणि निव्वळ आयोगाचे पूर्ण प्रश्न मी घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये पूर्ण म्हणजे काय, की पहिले आयोगाचे जे प्रश्न आहेत आजपर्यंत आयोगानं 2012 पासून ते 2019 पर्यंत जेवढे राज्यसेवेला हवामान ह्या चॅप्टरवर प्रश्न विचारलेत, त्या चॅप्टरची आपण आता काय करणार आहे, उजळणी करणार आहे. ते प्रश्न मी तुमच्याकडून सोडून घेणार आहे. ह्याच्यानंतर आपलं स्ट्रक्चर कसं असेल ते आपण मी पुढचं वेळोवेळी तुम्हाला डिस्कशन करेल. आता बघा, लेट्स क्रॅक महाराष्ट्र एक्झाम ह्या जे यूट्यूब चॅनल आहे, ह्या चॅनलला तुम्ही काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. या चॅनलला, ह्या चॅनलवरच्या माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि शेअर करा. अनअकॅडमीने हे प्लॅटफॉर्म तुम्हाला सर्वांना उपलब्ध करून दिलेलं आहे. लेट्स क्रॅक महाराष्ट्र एक्झाम. जे आपण ही एक्झाम क्रॅक करू, ही भारताच्या सगळ्यात मोठ्या लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. कुठला? अनअकॅडमी. हा, त्याचं तुम्हाला सबस्क्रिप्शन घेणं आहे. हे माझं क्वालिफिकेशन, माझी माहिती आहे. इथं माझं नाव कैलास शेषराव मास्टे आहे. माझ्या नावाचा कैलास नावाचा जो कोड वापरला तर तुम्हाला 10% ऑफ आहे. हे डेली लाईव्ह क्लासेस आहेत. इथं तुम्हाला वेगवेगळा सिलेबस शिकवला जातो, प्रश्नपत्रिकेचे अनालिसिस करून गेले जाते. हे काही टॉपचे एज्युकेटर आहेत. बरोबर. ह्या एज्युकेटरमध्ये किरण गायकवाड सरांचा हे समावेश आहे. काही कॉम्प्रिहेन्सिव्ह सिलेबस इथं दिलेला आहे. हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स. आता आपण एमपीएससी मेन्सच्या बाबत जे काही बघणार आहे, आता बघा, एमपीएससी मेन्सचे काही कोर्स आपण कंप्लीट केलेत. इकॉनॉमिक्स आपला पुढच्या महिन्यात कंप्लीट होईल. बरोबर. आता आपण घेतो इन्व्हायरमेंट आणि करंट घेतोय. मग एमपीएससी मेन्सला, राज्यसेवा किंवा कंबाईन मेन्सला जर तुम्हाला हे सगळे व्हिडिओज पाहिजे असतील, इथे सगळ्या आयोगाचे प्रश्नपत्रिकेचं मी अनालिसिस करून देतो. मुख्य परीक्षेला असणाऱ्या 150 मार्काचा जो पेपर आहे, इकॉनॉमिक्स असू द्या, एचआर एचआरडी असू द्या, हे सगळं मी प्रश्नांचं अनालिसिस करून देणार आहे 2012 ते आजपर्यंतच्या. आता इथं बघा, इथं जर तुम्ही माझा, त्यासाठी तुम्ही जर हा माझा रेफरल कोड वापरला, कैलास, KAILS, इथं कोपऱ्यात दिले बघा, इथं त्याच्यावर मी हे करले कैलास. हा जर तुम्ही रेफरल कोड KAILS वापरला तर तुम्हाला 10% ऑफ भेटते. जे इथे दिले 10% ऑफ. बरोबर. तर 15 EMI आहे आणि या 10% ऑफ आहे. बरोबर. जर तुम्ही माझा रेफरल कोड वापरला तर तुम्हाला 10% ऑफ होऊन तुम्हाला 24 महिन्याचा किंवा 12 महिन्याचा कोर्स घेतला तर 6,300 रुपये ते 7,000 7,500 रुपयेपर्यंत हे स्कोर, हे फॅसिलिटी अवेलेबल आहे अनअकॅडमीवर. तर चला, आज आपण अभ्यास करूया पर्यावरणाच्या 2012 साली 13, 14, 15, 16, 17, 18 आणि 19 आजपर्यंत विचारलेल्या प्रश्नांचा सगळा आढावा घेणार आहे इथं विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, हे बघत असताना पहिला प्रश्न विचारलाय, परिस्थितिकी शास्त्र ही संज्ञा. बरोबर. आता परिस्थितिकी शास्त्र म्हणजेच ह्याला सायन्सच्या बेसवर हा प्रश्न इथं विचारलाय. बरोबर. त्याच्यामध्ये एक संकल्पना आहे, सायन्स आहे, शास्त्र आहे. तर कुठलं शास्त्र आहे? परिस्थितिकी हे शास्त्र. बरोबर. ही संज्ञाच्या बाबतची माहिती विचारली. पहिला प्रश्न आहे, पर्यावरणीय जीवशास्त्र अशी ओळख आहे. बरोबर. पहिला ऑप्शन काय दिलाय तुम्हाला? परिस्थितिकी शास्त्र ही संज्ञा पुढे आहे काय सांगते. बरोबर. मग त्याचा आता आपल्याला विचार करून सांगायचं उत्तर. पहिला पर्याय दिलाय, पर्यावरणीय जीवशास्त्र अशीही ओळखली जाते. बरोबर. बघा, आता पर्यावरणीय जीवशास्त्र असंही ह्याला म्हटलं जाते. जे जे मुख्य शब्द आहेत त्याला अंडरलाईन करून ठेवायचं. आपण उत्तरापर्यंत पोहोचलोय काय? नाही. उत्तर काढलंय काय? नाही. बरोबर. ब पर्याय दिलाय, सर्वप्रथम अर्न्स्ट हॅकेल ह्यांनी ही प्रस्तुत केली. बरोबर. प्रस्तुत करणारा कोण आहे? हॅकेल नावाच्या शास्त्रज्ञानं ही संज्ञा पहिल्यांदा प्रस्तुत केली. बरोबर. आता क ला बघा, औकिस. बरोबर, म्हणजे घर. त्याला ओइकस असं पण म्हणतात. ओइकॉस किंवा ओइकस. तर ऑइकस किंवा ओइकस ही जी संज्ञा आहे, OIKOS, याचा अर्थ होतो घर व लोगोस याचा अर्थ होतो अभ्यास. बरोबर. या दोन लॅटिन शब्दापासून आली आहे. तर बघा, मी ज्याला ज्याला अंडरलाईन केलंय, तर तुम्हाला ह्या संकल्पना माहित असेल तर तुम्ही ह्या प्रश्नाचं आपल्याला उत्तरापर्यंत आपण पोहोचतो. बघा, आता इथं म्हणलंय ही लॅटिन शब्दापासून बनली. बरोबर. ह्याचा अर्थ इथं घर दिलाय, इथं लोगोसचा अर्थ शास्त्र किंवा अभ्यास दिलाय. हे तर आपल्याला सगळ्याला माहिती आहे. 12वीचा मुलगा असेल, 10वीचा मुलगा असेल, तो सांगतो की लोगोसचा अर्थ याला अभ्यास किंवा शास्त्र म्हणतात. बरोबर. ह्या वाक्यामधला एवढा कंटेंट बरोबर आहे. बरोबर. कारण हे तुम्हाला ह्यावर तुम्हाला माहिती आहे. आता बघा, पहिल्यावर जाऊ. पर्यावरणीय जीवशास्त्र अशीही ओळखल्या जाते. सर्वप्रथम अर्न्स्ट हॅकेलने प्रस्तुत केली. बरोबर. आता उत्तर जे दिलेत पर्याय उत्तर, फक्त अ आणि ब हे पर्याय दिलाय. दुसरा आहे अ, ब, क पर्याय दिलाय.
तिसरा पर्याय दिला अ, ब, ड आणि वरील पैकी एकही नाही हा चौथा पर्याय दिलाय. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता येऊ आपण पहिल्या ऑप्शनवर. पर्यावरणीय जीवशास्त्र अशी ओळखली जाते. परिस्थितिकी शास्त्रामध्ये दोन मुख्य बाबीचा आपण अभ्यास करतो. ह्या शास्त्रामध्ये अभ्यास करत असताना त्यातली पहिली जर बाब आपण बघितली तर जैविक घटक सुद्धा येतात त्याच्यामध्ये. कुठले? जैविक घटक. जैविक घटक आणि अजैविक घटक. अजैविक घटक. अजैविक घटक याचा सुद्धा इथं अभ्यास केला जातो. बरोबर. ओके. जैविक घटक आणि अजैविक घटकाचा सुद्धा इथं. आता जैविक घटक कुठले काय हे आपण समोर बघू, म्हणजे पुढच्या प्रश्नामध्ये आहेत ते. पर्यावरणीय जीवशास्त्र अशी ओळखली जाते. सर्वप्रथम हॅकेलने ही प्रस्तुत केली, हे सुद्धा बरोबर आहे. आणि पर्यावरणीय जीवशास्त्र असं सुद्धा त्याला म्हटलं जाते. तसंच आता ह्याचा अर्थ आहे घर, बरोबर, आणि लोगोसचा अर्थ आहे शास्त्र. म्हणून आता इथे एकच लक्षात घ्या की हा ग्रीक शब्दापासून पण लिहून दिले आणि इथे दिलं लॅटिन शब्दापासून. दोन्ही ऑप्शन शक्यतो सारखे आहेत, पण बदल कुठे केला बघा, एकाला दिलं ग्रीक आणि एकाला दिलं लॅटिन. तर तुम्हाला पक्क माहित पाहिजे की हा जो शब्द आला, ही जी कन्सेप्ट आली इकॉलॉजीच्या बाबत ही विश्लेषण करते. कशाच्या बाबत? इकॉलॉजी. इकॉलॉजी, बरोबर. लॉजी ह्याला ग्रीक मूळ शब्द होता लोगस आणि इकॉलॉजीचा मूळ शब्द होता ऑइकस, ज्याला आपण म्हणतो. हा, तर याचा अर्थ होता घर, घर किंवा अधिवास, किंवा अधिवास. कळलं? घर किंवा अधिवास. तर ह्याच्यावरून ही संकल्पना आहे ग्रीक. म्हणून तुमचं अ बरोबर आहे. बी अर्न्स्ट हॅकेलनच प्रस्तुत केली. त्यांच्या अगोदर रिटल नावाच्या शास्त्रज्ञानं ही प्रस्तुत केली होती. पण त्यानं त्याच्या संकल्पना त्यांना मांडली, पण ते मोठ्या तत्वावर त्याला प्रस्तुत करणं झालं नाही किंवा त्याच्यामध्ये संशोधन झालं नाही. तर ह्या संकल्पनेमध्ये परिस्थितिकी शास्त्रामध्ये सगळ्यात जास्त संशोधन जे केलं असेल, रिटल 1968 ह्यांनी ही मांडली. तर त्याचं जे संशोधन करण्यात आलं, प्रस्तुत करण्यात आली, ती हॅकेलने केली. म्हणून ह्याचं श्रेय जाते हॅकेलला. बरोबर. गॉट इट. आता पुढचं बघा. म्हणून हा जो पर्याय आहे डी, लॅटिन नाही तर ते ग्रीक असून डी पर्याय इथं कॅन्सल होतो. म्हणजे उत्तर काय येईल विद्यार्थी मित्रांनो? इथं अ, ब, क. म्हणजे अ बरोबर आहे, ब बरोबर आहे, हॅकेलनं प्रस्तुत केली, आणि क सुद्धा बरोबर आहे. तो ग्रीक शब्दापासून तयार झाला आहे, लॅटिन शब्दापासून नाही. कळलं? पर्यावरणीय परिस्थितिकीय शास्त्र कशाला म्हणायचं? ओके. त्याच्यात जैविक घटक कुठले, अजैविक घटक कुठले आपण बघणार आहे. जर तुम्हाला एकदा साधारण कळण्यासाठी एका याचा सांगतो. जैविक घटकामध्ये जे आहेत, जैविक घटक जे आपण आता इथे डिस्कशन करतोय, ह्या जैविक घटकामध्ये मूळ तुमचा मृदा, तुमचा काय येईल? मृदा म्हणजे काय? माती, बरोबर, म्हणजे जमीन. काय येईल? जमीन. मृदा म्हणजे जमीन झाली. पाणी, पाण्याचा जे कुठले स्रोत आहेत, पाणी. सगळ्यात महत्वाचा स्रोत आहे सूर्य किंवा सौर ऊर्जा. सौर ऊर्जा, बरोबर. हवा, हवा. हे सगळे भौतिक घटक. तसेच हे जैविक घटक आहेत जे की मानवाने निर्माण केलेत का? हो नाही, निसर्गात अंतर्भूत आहेत. गुरुत्वाकर्षण, गुरुत्वाकर्षण, बरोबर. हे निसर्गातच उपलब्ध आहेत, मानवाने निर्माण केलेले नाहीत. म्हणून मृदा असेल, जमीन असेल, पाणी, सूर्य, हवा, गुरुत्वाकर्षण असे बरेच जे काही घटक आहेत ते जैविक घटक आहेत. अजैविक घटक जे असतील ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघू. लगेच दुसऱ्या प्रश्नामध्ये त्याचा आपल्याला माहिती आहे. आता बघा दुसरा प्रश्न बघू आपण. दुसरा प्रश्न काय विचारला? पुढील दोन विधानापैकी कोणते विधान योग्य आहे ते ओळखा. अगोदर प्रश्नामध्ये जे वर्ड असतात, जे आपण सिल्ली मिस्टेक म्हणून सगळीकडे फेमस करून टाकले, तर सिल्ली मिस्टेक नसते. आपला एकतर अभ्यास झालेला नसतो किंवा आपला संकल्पना समजलेल्या नसतात. आपण सिल्ली मिस्टेकच्या नावाखाली सगळे आपले सिल्ली मिस्टेकच सांगतोय, आपणच स्वतःला मूर्खात काढत असतो. त्यामुळे सिल्ली मिस्टेक वगैरे काही नसते. पहिल्यांदा आपल्या संकल्पना क्लिअर असले तरच आपण उत्तरापर्यंत पोहोचतो. त्यासाठी तुमचा अभ्यास चांगला पाहिजे. त्या अभ्यास झाला की त्या चॅप्टरवरचे सर्वात जास्त प्रश्न तुम्हाला सोडवता आले पाहिजे. तर माझा भर जो आहे इकॉनॉमिक्सच्या बाबतचे लेक्चरचा असेल, HRD मी प्रिलिमच्या नंतर घेणार आहे, त्याचा असेल तर मी सगळ्या आयोगाचे 2012 ते 19 पर्यंत मेन्सच्या 150 मार्काचे जेवढे पेपर आहेत ते प्रत्येक वर्षचा पेपर आपण इथं अनालिसिस घेणार आहे. त्याचं ते तुम्हाला सोडून देणार आहे. सोबत त्याच्याचे रिलेटेड महत्वाच्या सगळ्या संकल्पनांची इथं तुम्हाला काय उजळणी होईल.
तर हे आपण घेणार आहे. ते कुठे घेणार आहे मी? प्लसच्या बॅचेसमध्ये घेणार आहे. त्यामुळे इकॉनॉमिक्सच्या इन्व्हायरमेंटच्या सुद्धा प्लसच्या बॅचेस घेणार आहे. त्या बॅचेसला तुम्ही जॉईन करा. माझ्या नावाचा रेफरल कोड वापरा, म्हणजे तुम्हाला काय होईल त्याचे फायदे भेटत राहतील. बरोबर. पुढील दोन विधानापैकी कोणते विधान योग्य आहे हे विचारलंय. पहिलं ऑप्शन दिलाय वनस्पती वितरण हे प्रामुख्याने मृदाशास्त्रीय परिस्थितीच्या वितरणावर मर्यादित आहे. बरोबर. शब्द बघा, मर्यादित. तुम्हाला प्रश्न भलाही नको कळू द्या, फक्त शब्द पकडायचे. काही गोष्टी, काही प्रश्नाच्या बाबतीत काय सिली मिस्टेक ज्याला तुम्ही म्हणताय, काही शब्द पकडायचे, शब्द म्हणून तुम्ही उत्तरापर्यंत जाता. ह्याचं जर तुम्ही इंग्लिश व्हर्जन बघितलं तर लगेच उत्तर सापडते तुम्हाला. कंट्रोल असा शब्द दिला तिथं. बरोबर. तर त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येते की ते कंट्रोल आहे किंवा नाही. दुसरा बघा, इकॉलॉजी हा शब्द, इकॉलॉजी आता आपण बघितलं जैविक आणि अजैविक घटकाचा पर्यावरणाशी असणारा परस्पर संबंध म्हणजे इकॉलॉजी, याला परिसंस्था असं म्हणतात. शब्द आयकॉस वरून आला, ज्याचा अर्थ राहण्याचे ठिकाण हा असा आहे आणि हा शब्द लॅटिन आहे. आता बघा, त्याच्या अगोदर तुम्ही काय बघितलंय हो, अगोदरच्या स्लाइडमध्ये आयकॉस हा जो शब्द आहे हा ग्रीक आहे म्हणून सांगितलं मी तुम्हाला. इथे ग्रीक, लॅटिन होतं, त्याला आपण काय केलं, उत्तरला त्या कॅन्सल केलं. लॅटिन आहे का होतो? नाही, म्हणून लॅटिन कॅन्सल. लक्षात. मग आता बघा, इथं पहिला ऑप्शन, दुसरा ऑप्शन कॅन्सल झाला. इकॉलॉजी हा शब्द आयकॉस वरून आलाय. बरोबर आहे, आयकॉस वरून आलाय, ज्याचा अर्थ राहण्याचे होतो. आयकॉस मधला काय कशावरून आलाय? OIKOS, ह्याला म्हणायचं आयकॉस. ह्या आयकॉस वरून आला. इको हा शब्द परत आयकॉसचा भ्रंश होऊन पुढे इको हा शब्द आला, म्हणजे इकॉलॉजी तयार झालं. आयकॉस वरून आला आणि ह्याचा अर्थ होतो अधिवास किंवा राहण्याचे ठिकाण. हे याचा अर्थ आहे. बरोबर आहे ते. पण हा शब्द लॅटिन आहे का ग्रीक आहे हो? आता सांगितलं आपण. हा शब्द जो आहे तो कसा आहे? ग्रीक भाषेतून तो आलेला आहे, ग्रीक आहे. म्हणून इथे दिलं लॅटिन, म्हणजे हा पर्याय कटला. योग्य विधान विचारलं, हे विधान कसं झालं तुमचं? अयोग्य झालं. बरोबर, अयोग्य. मग ह्याला काय करायचं? कट, म्हणजे तुमचा ब कॅन्सल झाला. तर योग्य विधान मग आता उरलं अ. बरोबर. तर ब नाही म्हणजे बघा, इलिमिनेशन मेथडनं जायचं. ब नाही म्हणजे दुसरं ऑप्शन आहे का हो? दुसरा ऑप्शन आपोआप कॅन्सल झाला. ब नाही, दोन्ही विधान योग्य विचारलंय म्हणजे हाही ऑप्शन कॅन्सल झाला. राहिले किती? 1 आणि 4. ह्याला म्हणायचं इलिमिनेशन मेथड. इलिमिनेशन मेथड एकाचं उत्तर आलं की तुम्हाला 50% तुमचं उत्तर बरोबर येते. 2 ऑप्शन त्याच्यातले वगळून टाकून द्यायचे. उरले किती? ब नाही, ब योग्य नाही, याचा अर्थ 2 पर्याय सुद्धा योग्य नाही, कारण त्याच्यामध्ये अ पण दिलंय. बरोबर. आणि केवळ अ एक वर आहे, आता एक निवडायचा आहे, त्याच्यावरून आपण उत्तरापर्यंत पोहोचू. मग आता बघा, इथं काय, वनस्पती वितरण हे प्रामुख्याने मृदाशास्त्रीय परिस्थितीच्या वितरणावर मर्यादित असते. इथं एकच शब्द बघा, मर्यादित असते. म्हणजे काय? वनस्पतीचं वितरण जे आहे, वनस्पतीचं डिस्ट्रीब्युशन जे आहे, समजा उष्णकटिबंधीय प्रदेश, बरोबर, ट्रॉपिकल झोन मधला जो प्रदेश आहे, किंवा समशीतोष्ण वनस्पतीचं वितरण, इथं ज्या काही वनस्पती असतील, बरोबर, त्याच्यात मी सर सांगितलं साग ही वनस्पती आहे, पानझडी वनामधली. बरोबर. काटेरी वन आहेत, काटेरी वन, झुडुपे किंवा झुडुपे. बरोबर. साग एक वनस्पती सांगितली, ही सदाहरित वनामधली आहे, सदाहरित वने. तर आता बघा, इथं काय सोपं आहे. उष्णकटिबंधीय वनातले आता हे काटेरी वेगळं घ्या आहेत, साग आहे, काटेरी काही वने आहेत, झुडुपे आहेत, सदाहरित वनामध्ये तुमचं जांभूळ आहे, आंबा, कुठल्याही झाडाचे नाव घ्या. तर इथं बघा, वनस्पतीचं वितरण जे आहे, मग हे मी तुम्हाला वृक्षांची नावं दिलीत, ह्याची वर्गवारी आपण कशावर केली? वृक्ष. त्याच पद्धतीचं काय असणार? वेली असणार. बरोबर, वेली असतील. सोबत परत जर वर्गवारी आपल्याला करायची असेल तर वेगवेगळ्या नैसर्गिक साधन संपत्तीच्या माध्यमातून आपण इथं वर्गीकरण ह्यांचं करू शकतो. पण इथं बघा काय सांगितलंय, वनस्पती वितरण हे प्रामुख्याने, हा एक शब्द दिला, हा शब्द घात करतो आपला. बरोबर. प्रामुख्याने आणि मर्यादित, ह्या दोनावरूनच कळते की हे वाक्य चुकीचं आहे. कसं? मृदाशास्त्रीय परिस्थितीच्या वितरण. आता मृदाशास्त्रीय परिस्थिती कशी आहे बघा, उदाहरणार्थ गाळाची मृदा. बरोबर, गाळाची मृदा, आता भारत देशाच्या बाबत. दुसरा आहे मृदा कुठली आपल्याकडे आढळणारी? रेगूर मृदा. तांबडी मृदा.
तर मला एकच उत्तर द्या आता, ह्या मृदेमध्ये जे काही सेंद्रिय पदार्थ असतात, कुठले, ह्या मृदेमध्ये जे सेंद्रिय घटक असतात, सेंद्रिय घटक, सेंद्रिय घटक किंवा खनिजे, मूलद्रव्ये, मूलद्रव्ये, तर हे ह्या बाबीमध्ये असणारे सेंद्रिय घटक वेगळे आहेत, बरोबर, आणि मूलद्रव्ये सुद्धा वेगळे आहेत, खनिज वेगवेगळे आढळतात, खनिजे. म्हणजे काय, आता हे वाक्य काय सांगते बघा, वनस्पती वितरण, सागाची झाडं असतील, काटेरी झुडपे असतील, काटेरी वने असतील, झुडपे असतील किंवा वृक्ष असतील, वेली असतील, तर ह्यांचं जे वितरण आहे प्रामुख्याने मृदाशास्त्रीय परिषदेच्या वितरण मर्यादित म्हणजे कंट्रोल असते, असं आहे का? नाही, हे चुकीचं आहे, मर्यादित नाही. उलान बघा, गाळाची मृदा असेल आणि गाळाच्या मृदेमध्ये सेंद्रिय घटक विपुल प्रमाणात असतात आणि त्याचे जर वाढत असले तर तिथं तिथली जी परिसंस्था आहे ती जास्त प्रमाणात वाढत असते, ती मर्यादित आहे का? नाही, अमर्यादित तिची वाढ होत असते, बरोबर. समजा रेगूर मृदा आहे, रेगूर मृदेमध्ये हे जे घटक जास्त असतील तर ह्या विचार करा, तर रेगूर मृदेच्या असणाऱ्या प्रांतामध्ये, भौगोलिक प्रदेशामध्ये, पर्वतीय प्रदेशामध्ये तिथे सुद्धा मृदाशास्त्रीय वितरणानुसार वनस्पतीचं वितरण हे मर्यादित नाही, तर अमर्यादित असते. कसं? अमर्यादित असते, अमर्यादित, बरोबर. मग परत बघा आता, जर समजा हे सेंद्रिय घटक कमी आहेत, मूलद्रव्ये कमी आहेत, खनिजे कमी आहेत, तर इथं मर्यादित असणार आहे का? प्रामुख्याने म्हटलं, बरोबर, प्रामुख्याने म्हणजे मुख्यतः म्हटलं, मुख्यतः नाही, साधारणपणे म्हणू शकता तुम्ही, कमी किंवा जास्त प्रमाणात आपण काउंट नाही करू शकत, अवरेज मध्ये ते असेल तर ते वाक्य बरोबर आहे. पण आता बघा, हे सेंद्रिय घटक नाहीत, मूलद्रव्ये नाहीत, खनिजे नाहीत, तरी सुद्धा समजा ज्या मृदेमध्ये मिठाचं प्रमाण आपण म्हणू त्याला क्षाराचं प्रमाण वाढलं आणि ते जमीन अनबॅरन होते, नापीक होत असतात त्या जमिनी आणि पिकाच्या लायक राहत नाहीत, तर अशा सुद्धा जमिनीमध्ये, ज्या जमिनीमध्ये क्षाराचं प्रमाण अधिक असते, तर इथं क्षारावर अवलंबून असणाऱ्या वनस्पतीचं वितरण वाढते. आलं का लक्षात? म्हणजे इथं वनस्पती ज्या वाढतील, त्या वनस्पती कुठल्या असतील? क्षारावर अवलंबून असणारे, त्यांना क्षारच पाहिजे असं, म्हणजे हे मर्यादित वाढ आहे का? अमर्यादित आहे. तिथं सुद्धा जे काही सेंद्रिय घटक भेटणार आहेत त्याच्यावर तिथल्या वनस्पतीचं वितरण हे मर्यादित नसून अमर्यादित वाढत असते. म्हणजे काय, आता उत्तर कुठलं आलं बघा, अ सुद्धा कॅन्सल झाला, राहिलं काय, म्हणजे काय, आता दोन्ही नाही, अ नाही ब नाही, अ किंवा ब, योग्य काय, अ पण नाही ब नाही, म्हणजे उत्तर आहे तुमचं एकही नाही, बरोबर. उत्तर काय आहे तुमचं? एकही नाही, म्हणजे एकही योग्य नाही. चला पुढचा प्रश्न बघू. विशिष्ट विभागातील प्राणी आणि वनस्पती जीवन हे जीवसृष्टीच्या परिस्थितीची स्वतंत्र ओळख समजली जाते, त्याला डॅश डॅश म्हणतात. आता अगोदर प्रश्न समजून घ्या. इथे ऑप्शन दिलेत, बायोटा, बायोम, बायोमास, ब्लॉक्स, ह्याच्यातला एक पर्याय तुम्ही असं इलिमिनेशन करू शकता, इलिमिनेशन मेथडमध्ये. बाकीच्या 3 मध्ये आपलं कन्फ्युजन आहे. बघा आता प्रश्न परत वाचतो मी. प्रश्न काय दिलाय? विशिष्ट विभागातील प्राणी, प्रत्येक एक संकल्पना आहे बघा, प्रत्येक शब्द आयोगाने विचारलेला एक संकल्पना आहे. पहिला प्रश्न जो बघितला 2012 सालीचा होता, दुसरा 13 आणि हा 2014चा प्रश्न आहे. राज्यसेवेच्या हवामान विभाग चॅप्टर मधला जो आहे भूगोल व हवामान, बरोबर, भूगोल व हवामानामधला हा हवामानच्या ह्याच्यावर आलेले प्रश्न आहेत हे, बरोबर. ओके, तर विशिष्ट विभागातील प्राणी आणि वनस्पतीचे जीवन हे जीवसृष्टीच्या परिस्थितीची स्वतंत्र ओळख समजली जाते. आता जीवसृष्टीच्या परिस्थितीची ही एक संकल्पना झाली आणि वनस्पतीचे व प्राण्यांचे जीवन कुठल्या विशिष्ट विभागातल्या, विशिष्ट विभाग म्हणजे कुठला आला? विशिष्ट विभाग म्हणजे उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला, महाराष्ट्रामध्ये राहता तुम्ही सगळे, महाराष्ट्रामध्ये राहता तर मी तुम्हाला सांगतो भीमाशंकर. कुठलं? भीमाशंकर पुणे जिल्ह्यामध्ये असणारे एक अभयारण्य आहे, बरोबर, पक्ष्याच्या भावात भीमाशंकर. हा, आता विशिष्ट विभागातील मी प्राणी म्हटलंय, बरोबर, प्राणी किंवा वनस्पती, मग कुठला विभाग सांगितला मी? भीमाशंकर, बरोबर. किंवा आता सध्या सगळ्यात जास्त चर्चेत असणारा, जे मी संध्याकाळी त्याच्यावर लेक्चर घेणार आहे, नांदूर मधमेश्वर अभयारण्य. कुठलं? नाशिक जिल्ह्यात आहे बघा, नांदूर मधमेश्वर, नांदूर मधमेश्वर अभयारण्य हे कुठं आहे? नाशिक जिल्ह्यात. त्याला रामसरचा दर्जा देण्यात आला आता. हा, रामसरचा दर्जा देण्यात आला. महाराष्ट्रातलं ते पहिलं रामसरचं ठिकाण आहे नाशिकचा, नांदूर मधमेश्वर. तर बघा आता विशिष्ट विभागातील प्राणी, तर आता नांदूर मधमेश्वर जे अभयारण्य आहे
त्या नांदूर मधमेश्वर किंवा भीमाशंकर मधले असणारे प्राणी आणि वनस्पती जीवन असं उदाहरण समोर ठेवायचं, प्रश्न सोडायचा, लगेच उत्तर सुटतंय. बरोबर. पण तुम्हाला आता बघा हे खाली ऑप्शन मध्ये जाऊ आपण, गोंधळ उडतो परत. तर आता काय सांगितलं मी, विशिष्ट प्राणी व वनस्पती. आता भीमाशंकर मधला कोकरू प्राणी आहे. बरोबर. महाराष्ट्राचा आपण त्याला राज्य प्राणी असंही म्हणतो. बरोबर. सॉरी, शेकरू आहे. काय नाव आहे त्याचं, कोकरूच्या ऐवजी शेकरू. तर तो आपण राज्य प्राणी म्हणून त्याला मान्यता देण्यात आली. तर बघा आता तिथं असणाऱ्या प्राणी जीवन किंवा वनस्पती जीवन, मग तिथं विपुल प्रमाणात प्राणी आहेत. म्हणजे काय असतील, शाकाहारी प्राणी आहेत, मांसाहारी प्राणी असतील, विपुल प्रमाणात वने असतील, वृक्ष असतील. बरोबर. वनाचे प्रकार वेगवेगळे, उंचीनुसार वन वेगवेगळे, सदाहरित वन वेगवेगळे, पानझडी वन वेगवेगळे. बरोबर. हे सगळे तिथं तुम्हाला विशेष भीमाशंकर आणि नांदूर मधमेश्वर मध्ये बघायला भेटतात. पक्ष्याचे प्रकार बघायला भेटतील. बरोबर. आकारानं पक्ष्याचे प्रकार वेगळे. बरोबर. तर त्यांच्या राहणीमानापेक्षा काय म्हणू आपण, त्यांचं जे जीवनमान आहे ते वेगवेगळे पक्षी, काही निशाचर असतात, काही दिनचर असतात, काही उभयचर असणारे आहेत. तिथं असणारं पाण्याची जलीय परिसंस्था जी असते, तिथं भीमाशंकर किंवा नांदूर मधमेश्वरमध्ये जलीय परिसंस्था कशी काम करते हे म्हणायचं. त्या विशिष्ट विभागातील प्राणी किंवा वनस्पतीचे जीवन. कळली संकल्पना. आता चला पुढे. आता काय, हे त्या जीवसृष्टीच्या परिस्थितीची स्वतंत्र ओळख असते. बरोबर, शाबास. जीवसृष्टीच्या परिस्थितीची स्वतंत्र ओळख असते. भीमाशंकर म्हटलं की तुम्हाला काय आठवते ते सांगा मला. आता लई वेळ नाही घेत तुमचा मी. भीमाशंकर म्हटलं की तुम्हाला काय आठवते? भीमाशंकर म्हटलं की आपल्याला लगेच आठवते शेकरू हा प्राणी. बरोबर. अमरावतीचं जे अभयारण्य, माळढोक पक्षी अभयारण्य, बरोबर, अमरावती नगरच्या जिल्ह्यात पण आहे. तर तिथं जर आपण ज्यावेळेस आपण त्याचा विचार करू तर आपल्याला काय होते की लगेच तिथला पक्षी आठवला जातो. बरोबर. ओके, हे कळलं तुम्हाला. म्हणजे काय की जीवसृष्टीच्या परिस्थितीची स्वतंत्र ओळख तुम्हाला समजली जाते. कशावरून? विशिष्ट प्राणी किंवा आता अजून बघा, वाळवंट. मी याच्यात काय, वाळवंट. इथं एखादा अभयारण्य किंवा पक्षी अभयारण्य घेतलं काय नाही, काय शब्द लिहिलाय, वाळवंट. तर विशिष्ट विभागातील प्राणी म्हणले मी, प्राणी आणि वनस्पती जीवन. वाळवंट. वाळवंट म्हणलं की तुमच्या समोर कुठला प्राणी उभा राहतो? आणि वनस्पती, त्यांचं जीवन म्हटलंय आपण. बरोबर. तर हे व्याख्या कोणाची आहे? वाळवंट म्हटलं की तुमच्या समोर जो प्राणी उभा टाकतो तो आहे उंट, कॅमल. बरोबर. आणि वनस्पती असतील नुसत्या कुठल्या? काटेरी वने. काटेरी वने किंवा झुडुपे. म्हणजे तुम्हाला मी कुठली परिसंस्था सांगितली, कुठला विशिष्ट प्रदेश सांगितला, वाळवंट हा तुम्हाला मी विशिष्ट प्रदेश सांगितला, तर तुमच्या समोर तिथला प्राणी जीवन जे आलं ते उंटाच्या बाबतचं प्राणी जीवन आलं. वनस्पती जीवनामध्ये तुम्हाला काटेरी वने लगेच लक्षात येतात. ही व्याख्या, त्याची ओळख समजली जाते, ते तुम्हाला समजायला येते. किंवा त्या वाळवंटावरून तुम्हाला उंटाची आठवण होते, वाळवंटावरून तुम्हाला तिथल्या वन संपत्तीतले काटेरी वने झुडपेची आठवण होते. आणि तिथलं जर आपण सापाच्या बाबत बघितलं तर तिथं फार विषारी साप असतात बघा. डिस्कवरी चॅनल किंवा नॅशनल जिओग्राफीवर ते नेहमी बघायला भेटतात. तर ही व्याख्या करणारा, ही जी व्याख्या आहे त्याला, ही व्याख्या कोणाची आहे? त्याला आहे बायोटा असं म्हणतात. काय म्हणतात? बायोटा. विशिष्ट विभागातील प्राणी किंवा वनस्पती जीवन हे त्यांच्या जीवसृष्टीच्या परिस्थितीची स्वतंत्र ओळख असते. स्वतंत्र ओळख कशाला म्हणायचं? वाळवंट म्हणलं की उंट, ही जी स्वतंत्र ओळख होते त्याला म्हणायचं बायोटा. आता बायोटाचं उदाहरण म्हणजे सगळ्यात क्लीन उदाहरण म्हणजे काय? उंट. ह्या जातीवरून, ह्या प्राण्याच्या जीवनावरून तुम्हाला कशाचा बायोटा, ह्याला काय म्हटलं आपण, कशाची ओळख होते? विशिष्ट विभागातील प्राणी. विभाग कुठला ओळखायला भेटतो तुम्हाला? वाळवंट. बरोबर. काश्मीर म्हटलं की तुमच्या समोर एकूण, आता समजा मी टुंड्रा प्रदेश सांगितला, टुंड्रा प्रदेश म्हणलं की आपल्याला तिथल्या वनगाई लक्षात येतात. बरोबर. मग टुंड्रा प्रदेशाचा विशिष्ट विभाग झाला, तिथली वनगाय हे तिथलं जीवन झालं, त्याला म्हणायचं बायोटा. लक्षात. टुंड्रा प्रदेश म्हणलं की रेंडीर आठवतो आपल्याला. रेंडीर हा प्राणी आहे टुंड्रा प्रदेशामधला. म्हणजे टुंड्रा जो प्रदेश आहे, टुंड्रा प्रदेश, तर इथं टुंड्रा प्रदेश ज्यावेळेस आपण उच्चार करतो तर इथला जो प्राणी जीवन आढळतो तो आहे कुठला? रेनडियर. रेनडियर. आर्किटिक किंवा अंटार्क्टिकचं हवामान जर मी म्हटलं तर तिथं बर्फाळ प्रदेश आहे, तर तिथं पांढरे अस्वल आढळून येतात. तिथं तर मनुष्यवस्ती किंवा प्राणी जीवन नाही. पण ध्रुवीय प्रदेशामध्ये जर बघितलं, ध्रुवीय प्रदेश मी सांगितला विशिष्ट विभागातील प्रदेश. बरोबर. विशिष्ट विभागातील प्रदेशामध्ये ध्रुवीय प्रदेश. कुठला? ध्रुवीय प्रदेश. ध्रुवीय प्रदेश म्हणला की तुम्हाला आठवतात ध्रुवीय अस्वले. ध्रुवीय अस्वले म्हणजे कुठले? पांढरे अस्वले. अस्वल किंवा अस्वले. आता बघा, ध्रुवीय प्रदेश हा विशिष्ट प्रदेश झाला. तिथून तुम्हाला एखाद्या जीवसृष्टीची, तिथल्या परिस्थितीची स्वतंत्र ओळख झाली अस्वलाची, पांढऱ्या अस्वलाची.
टुंड्रा प्रदेश हा एका विशिष्ट प्रदेश झाला, त्याच्यावरून तुम्हाला ओळख झाली. रेनडियर या स्वतंत्र जातीची, ह्याला म्हणतात बायोटा. आलं लक्षात? समजलं विद्यार्थी मित्रांनो? चला आपण पुढचा प्रश्न बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, खालीलपैकी कोणते मायक्रोफोना आहे? हे 2012 सालीचा विचारलेला प्रश्न आहे. त्यांनी काही जे इथं मी दिलंय की पीपीटी बनवताना त्यांनी वर्ष टाकायला विसरलेत बहुतेक. काही याच्यामध्ये पीपीटी मध्ये आपल्याला वर्ष आहे स्लाइडमध्ये, काही स्लाइडमध्ये नाही. पण टोटल हे जे प्रश्न आहेत, तुम्ही जर आयोगाची कुठलीही प्रश्नपत्रिका चालून बघा, तुम्हाला तिथे लगेच बघायला भेटतील 13 ते 19 पर्यंतचे सर्व प्रश्न आहेत. अशा आपण हे जे घेतोय, प्रत्येक एका आपल्या लेक्चरमध्ये आपण 10 क्वेश्चनचा अनालिसिस घेणार आहे. असे एकूण 10 क्वेश्चन म्हणजे 100 एकूण पर्यावरणाचे हवामानावर विचारलेले सर्व प्रश्न संपले. लक्षात? म्हणजे जॉग्राफीचा पेपर पार्ट 1, जॉग्राफीचा जो पेपर आहे, जीएसचा पहिला पेपर, राज्यसेवेचा मुख्य पेपर आणि राज्यसेवेचा प्रिलिम्सचा पर्यावरणाचा पेपर, तुम्ही बिंदास जाऊ शकता. हे 10 व्हिडिओ बघायचे आणि परीक्षेला जायचं. ह्याच्या बाहेरचा प्रश्न येणार नाही. लक्षात? कारण मी काय करतोय, चारही ऑप्शनचे तुम्हाला अनालिसिस करून देतो. त्यामुळे काय, तुम्हाला एवढा जरी केलं तरी तुमचे मॅक्झिमम प्रश्न हे बरोबर येतात. आता बघा, खालीलपैकी कोणते मायक्रोफोना आहे? आता तुम्हाला ह्याच्यातलं काहीच माहित नाही. लक्षात? मायक्रोफोना पण माहित नाही, बरोबर. इलिमिनेशन मेथडने इथं नाही जाऊ शकत आपण. का? कारण इथं तुम्हाला कन्सेप्टच माहित नाही, प्रश्नच काय विचारला ते माहित नाही. आणि बघा, प्रश्न नाही कळा तर कळा, काही आपल्या ह्याच्यावर उत्तर पण काढता येतात. ते इकॉनॉमिक्स मध्ये मी सांगतो, काही प्रश्न असे विचारले जातात पंचवार्षिक योजनेच्या बाबतचे, त्याचे आपल्याला काढता येतात. पण बघा, जे आर्ट बॅकग्राऊंडचे विद्यार्थी आहेत त्यांना हे एकही शब्द ओळखीचा नाही. बॅक्टेरिया नाही, ना निमोटोड्स नाही, ना ऍक्टिनोमायसेट नाही, ना प्लुटॉनिक खडक, ह्यांचा कधीच संबंध आला नाही दूर. किंवा बेसिक पुस्तक तुमचं वाचन चांगलं असेल किंवा विज्ञानाचा अभ्यास तुमचा चांगला असेल तर ह्या गोष्टी समजून येतात. तुम्हाला समजून येतात म्हणण्यापेक्षा हे कानावर पडलेले आहेत, बरोबर. तर आता बघा, मायक्रोफोना आहे, खालीपैकी कोणते मायक्रोफोना आहे? तर आता ह्याचं मी डायरेक्ट तुम्हाला उत्तर सांगतो आणि आपण ह्याचं एक्सप्लेनेशन बघू. मग बघा, बॅक्टेरिया हा मायक्रोफोना नाही. इथं मायक्रोफोना आणि दुसरा एक शब्द आहे ह्या मायक्रो विचारले आणि मॅक्रो, हे कसे बदल आहेत ते बघू आपण. ह्याचं उत्तर जे आहे मित्रांनो, निमॅटोडस. पहिलं ऑप्शन दिलं होतं आपलं बॅक्टेरिया, दुसरं दिलं ऍक्टिनोमायसेट्स आणि प्लुटॉनिक खडक, बरोबर. प्लुटॉनिक खडक इथं नाही. आपलं जे दुसरं लेक्चर आहे, दुसऱ्या लेक्चरमध्ये आपल्याला प्लुटॉनिक खडकची माहिती बघायची, दुसऱ्या लेक्चरमध्ये तो आहे. आता बघा इथं काय, मायक्रोफोना कोणाला म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो, ही संकल्पना समजून घ्या. काय आहे की 20 मायक्रॉन ते 200 मायक्रोमीटर, 20 मायक्रोमीटर ते 200 मायक्रोमीटर, ज्यांची लांबी आहे 20 मायक्रोमीटर ते 200 मायक्रोमीटर ची लांबी असणाऱ्या प्राण्यांचा वर्गवारी ह्या मायक्रोफोनामध्ये केली जाते. मायक्रोफोनामध्ये कोणाची वर्ग केली जाते? 20 मायक्रोमीटर ते 200 मायक्रोमीटर, म्हणजे अतिशय सूक्ष्म. आलं लक्षात? तर त्या सगळ्या प्राण्यांची, जीवांची वर्गवारी ही निमॅटोडस मध्ये केली जाते. आता निमॅटोडस मध्ये ही वर्गीकरण करताना ॲनिमिलिया नावाचा इथे प्राण्यांचा गट आहे, ॲनिमिलिया, बरोबर. या गटात वर्गवारी करते. प्राण्यांची वर्गवारी करताना इथं बरंच, आता प्राण्यांची वर्गवारी आपण आता 10वीला शिकलोय, 12वीला शिकलोय. कुठल्या प्रोटोझोआ, असे एकूण 10 संघ आहेत. प्रोटोझोआ, पोरीफेरा, स्लेंड्राटा, प्लॅटीहेल्मिंथिस, आस्कॅल्मिंथिस आणि लिडा आणि इकॅनोडर्मेटा, हेमिकॉर्डेटा, हे जे 10 संघ आहेत, तर हे 10 संघामधला प्रोटोझोआ म्हणजे जसं अमिबा हे त्याचं उदाहरण आहे. हे वेगवेगळ्या ह्याचं वर्गीकरण 10 संघामध्ये प्राण्यांच्या बाबत केलं. इथं काय सांगते निमॅटोडस, ॲनिमिलिया नावाचा इथं प्राण्यांचा वर्गीकरण ह्या निमॅटोडस केले जाते. आता पोरीफेरा ज्याला, त्याला पेरिफेरा किंवा रेफिरा असं पण म्हणतात, ते ह्या गटामध्ये येईल तुम्हाला निमॅटोडस मध्ये. आता बघा, परत हे तुम्हाला विचारलंय मायक्रोफोना, विचारलंय मायक्रो हा शब्द विचारला. काय आहे? मायक्रो आहे. मॅक्रो आहे का? मॅक्रो असा विचारला काय? नाही. काय विचारलंय? मॅक्रोच्या ऐवजी विचारलंय मायक्रो. मायक्रो वेगळा, मॅक्रो वेगळा. मॅक्रो म्हणजे विस्तारानं याच्यापेक्षा तुलनेनं मोठे असते. कशापेक्षा? मायक्रोपेक्षा मॅक्रो हे मोठं असते. इकॉनॉमिक्स, मायक्रो इकॉनॉमी, मॅक्रो इकॉनॉमी जे आपण म्हणू, तर तिथं स्थूल इकॉनॉमी, स्थूल अर्थशास्त्र आणि सूक्ष्म अर्थशास्त्र असं आपण त्याचं वर्गीकरण करतो, किंवा बृहत अर्थशास्त्र आणि सूक्ष्म अर्थशास्त्र असं वर्गीकरण करतो. तेच शब्द आहे तिथं. हे तुलनेनं मोठं असते मायक्रॉनपेक्षा, म्हणून इथं याची लांबी जी दिली प्राण्यांची किंवा जीवांची 20 मायक्रोमीटर ते 200 मायक्रोमीटर. मग ह्याच्यामध्ये जे लांबी आहे जवळपास 1 सेंटीमीटर पर्यंतची लांबी असते. जवळपास किती? 1 सेंटीमीटर ते त्यापेक्षा अधिक अशी लांबी असते. मग ह्याच्यामध्ये जो प्राणी येतात ते आपले कीटकवर्गीय प्राणी येतात. त्यामध्ये आपला गांडूळ सुद्धा आहे. गांडूळ
गांडूळला कोणाचा मित्र म्हणतात हो? शेतकऱ्याचा मित्र. आणि कीटके, कीटके, गांडूळ आहे आणि कीटके आहेत. म्हणजे जे काही कीटक आहेत, गवत, नाकतोडा कीटक आहे, बरोबर. गवतावर बसतात बघा. आपण जर हिवाळ्याच्या दिवसामध्ये दवबिंदू पडलेले असतात गवतावर, ज्यावेळेस आपण शेताकडे किंवा कुठं फिरायला जाऊ, तर गवतावर आपण जसं जसं समोर चालत जातो, त्या गवताळ प्रदेशात किंवा आपल्या चराऊ क्षेत्रामध्ये किंवा जिथं आपण जनावर चरायला सोडतो, त्या ठिकाणी हळूहळू त्याच्यावरचे कीटक उडायला लागतात, बरोबर. किंवा जनावर जसं समोर चालायला लागतात, ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांना हा अनुभव आहे चांगला. किंवा जे पर्वत शिखर किंवा तुम्ही इथं सह्याद्रीच्या पर्वतरांगेत फिरायला जाता, तिथेही तुम्हाला हा अनुभव येईल की तिथं काय होतं, हळूहळू कीटकं त्याच्यावरची उडायला लागतात. त्याला म्हणायचं कीटके, बरोबर. सूक्ष्म असतात, काही अतिसूक्ष्म असतात, ते कीटके. त्या कीटक, आता कीटक हे उपजीविका कोणाचं आहे? बेडूक. अन्न साखळी ज्यावेळेस बघू पुढच्या लेक्चरमध्ये, ह्याच ह्याच्यामध्ये, तिथं आपण हे एक्सप्लेन करतो मी तुम्हाला. आलं लक्षात? तर ह्याच्यामध्ये जो मॅक्रो मध्ये येतो, म्हणजे मोठे वर्गीय प्राणी इथे येतात, 1 सेंटीमीटर किंवा त्यापेक्षा जास्त लांबी असणारे, त्यामध्ये गांडूळ आहे, कीटक आहे. आणि मायक्रो मध्ये हा निमॅटोडस येतो. निमॅटोडस मध्ये ॲल्युमिनिया सारखे काही प्राण्यांचा समावेश होतो. म्हणून ह्याचं उत्तर जे आहे 2 नंबरचा. 5वा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता वायू ओझोन स्तराच्या क्षयास कारणीभूत ठरतो? क्षयास म्हणजे काय? ऱ्हास. क्षयास म्हणजे काय? ऱ्हासास किंवा नष्ट, किंवा काय? नष्ट म्हणजे काय? ओझोन थराला नष्ट करण्याला खालीलपैकी कोणता वायू कारणीभूत आहे? आता बघा, पहिला ऑप्शन दिलाय कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड CO2, सल्फर डायऑक्साईड SO4, बरोबर. क्लोरोफ्लोरोकार्बन, क्लोरोफ्लोरोकार्बन, बरोबर. आणि नायट्रोजन ऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड. आता बघा, हे त्यांच्या मी संयोजमध्ये काय त्यांचं सूत्र लिहिलं, रेणू सूत्र, बरोबर. तर आता बघा, ऑप्शन काय दिलाय? ओझोनचा स्तरास कारणीभूत ठरतो. पहिला जो ऑप्शन दिला ना, कार्बन डायऑक्साईड, तुम्ही पहिल्यांदा कार्बन डायऑक्साईड क्लिक करणार का? की आपण नेहमी अभ्यास करत असताना तापमान वाढ हे नेहमी वाचत असतो. जागतिक तापमान वाढ, जागतिक तापमान वाढ किती टक्क्याने वाढ झाली, किती टक्क्याने कमी झाली, वाढ झाली का, त्याच्यात डिक्रीज झालं का, इन्क्रीज झालं, हे आपण नेहमी काय करत असतो? वाचत असतो. काय? जागतिक तापमान वाढ. तर बघा, जागतिक तापमान वाढ तुम्ही नेहमी वाचता, म्हणून जागतिक तापमान वाढीस कारणीभूत वायू जो आपण नेहमी वाचतो तो कार्बन डायऑक्साईड. आणि कार्बन क्रेडिट ह्या संकल्पना चायना, अमेरिका, सगळ्यात जास्त कार्बन उत्सर्जन करणाऱ्या देश हे आपण बघत असतो. समजा USA आहे, चायना आहे, बरोबर. म्हणजे कार्बनचं उत्सर्जन, उत्सर्जन हे शब्द आपल्या करंट किंवा चालू घडामोडी जे वाचतो आपण टॉपिक, तिथं आपल्या वारंवार कानावर पडत असतो कार्बन डायऑक्साईड, बरोबर. मग आपल्याला काय वाटतं? ओझोनचा स्तर नष्ट कराय कार्बन हा कारणीभूत आहेच, पण काय म्हणलंय? स्तरास कारणीभूत ठरतो कोणता वायू? कार्बन तर आहे, पण त्याचं प्रमाण आहे का हो तेवढं? नाही. म्हणून सुरुवातीलाच त्यांनी ऑप्शन दिलाय कार्बन डायऑक्साईड. तुम्ही पहिल्यांदा तो ऑप्शन लिहायला पाहिजे, क्लिकच करायला पाहिजे त्याच्यावर. 2015 साली राज्यसेवेला विचारलेला हा प्रश्न आहे. म्हणून कार्बन डायऑक्साईड हे त्याचं उत्तर नाही. वातावरणात कार्बन डायऑक्साईडचं एकूण प्रमाण जर बघितलं टक्केवारीमध्ये, तर 0.032% इतका कमी प्रमाणात आहे. पण तो एवढा घातक नाही की जो ओझोनचा स्तरच नष्ट करू शकतो. ओझोनचा स्तर नष्ट करायला तितका कारणीभूत. दुसरा आहे सल्फर डायऑक्साईड, म्हणजे पहिला ऑप्शन कटला. सल्फर डायऑक्साईड पण नाही. क्लोरोफ्लोरोकार्बन आणि नायट्रस ऑक्साईड. आता बघा, नायट्रस ऑक्साईड जो आहे तो शक्यतो इथे एक्स पण लिहून घेतात आपल्याला. नायट्रस ऑक्साईड हा जे रायझोबियम, जे कडधान्याचे पिकं आहेत आणि ज्यांच्या मुळ्यावर रायझोबियम नावाचे जे बॅक्टेरिया असतात, जीवाणू, रायझोबियम, ते ज्याच्याकडून आपल्याला प्रोटीन वगैरे आपण त्याच्यापासून भेटतात, कडधान्यापासून. कुठल्या? बियाणं किंवा तूर डाळ किंवा उडीद, मूग, हरभरा ह्याचे जे पिकं आहेत त्यांच्या मुळांमध्ये नायट्रस ऑक्साईडची निर्मिती रायझोबियम जीवाणू हे करत असतात, बरोबर. आणि नायट्रस ऑक्साईडचं मग परत काय विघटन वगैरे, अमोनिया वायू कसा येतो, अमोनिफिकेशन कशी मेथड आहे, नायट्रोफिकेशन किंवा नायट्रिफिकेशन मेथड कशी आहे, ते आपण ते सायकल आहे ते आपण समोर बघू. तर नायट्रस ऑक्साईड, आता नायट्रस ऑक्साईड मधला जो नायट्रोजन जो वायू आहे, नायट्रोजन हा वायू वातावरणात सर्वात जास्त आहे. 78.02% आसपास नायट्रोजन ऑक्साईड आहे वातावरणामध्ये. सर्वात जास्त असणारा वायू हा आहे. मग तुम्ही चौथा पर्याय नायट्रस ऑक्साईड. मग मला सांगा, सगळ्यात जास्त आहे म्हणजे तो ओझोनचा स्तर नष्ट करतो काय? असं नाही. ओझोनच्या स्तराला सर्वात घातक असणारा वायू म्हणजे क्लोरोफ्लोरोकार्बन. कुठला? क्लोरोफ्लोरोकार्बन. म्हणजे नायट्रोजन ऑक्साईड नाही, याचं उत्तर काय? क्लोरोफ्लोरोकार्बन. आता क्लोरोफ्लोरोकार्बन तुम्ही पहिल्यांदाच ऐकले माझ्याकडनं, बरोबर.
क्लोरोफ्लोरोकार्बन ज्यावेळेस तुम्ही ऐकत आहे तर हा जो वायू आहे हा सगळ्यात वातावरणात घातक असतो आणि ह्याच्यामुळे वेगवेगळे त्वचेचे पण आजार होतात. तर हा जो वायू आहे एसी एअर कंडिशन जे आपण वापरतो घरामध्ये, एसी वातानुकूलित यंत्रणा, शुद्ध मराठी वातानुकूलित यंत्रणा, वातानुकूलित किंवा एसी, बरोबर. वातानुकूलित जे आपण यंत्रणा वापरतो त्याला म्हणतात एअर कंडिशन, एसी. हा एसी जो आहे एसी टनामध्ये आपण त्याचं मोजमाप करतो, त्याच्यातून क्लोरोफ्लोरोकार्बन बाहेर पडत असतो. एसी मधून उत्सर्जन कशासाठी? क्लोरोफ्लोरोकार्बनचं. आणि जागतिक तापमान वाढीमध्ये हा क्लोरोफ्लोरोकार्बन मुख्य घटक असतो किंवा कारणीभूत असतो कार्बन डायऑक्साईड सोबतच. मग बघा आता आपलं उत्तर काय? क्लोरोफ्लोरोकार्बन हे उत्तर आहे. क्लोरोफ्लोरोकार्बन ओझोनचा वायूचं काय ऱ्हास करत असतो आणि ओझोनचा वायू जो आहे हा ओझोनच्या वायूवर अल्ट्रा व्हायोलेट रेज जे आहेत जे सूर्यापासून डायरेक्ट पृथ्वीवर येतात आणि त्वचेचे विकार ह्यापासून निर्माण होतात किंवा त्वचेचा कॅन्सर येतो, त्वचेचा कॅन्सर होत असतो किंवा डोळ्याचे नेत्राचे आजार होत असतात, डोळ्याचे किंवा त्वचेचा कॅन्सर होत असतो. तर अल्ट्रा व्हायोलेट रेज सूर्यापासून येणारे त्यांचा अडवणूक ह्या ओझोनच्या वायूच्या मार्फत केली जाते, बरोबर. ओझोनचा वायू काय करतो? त्यांची अडवणूक करत असतो आणि त्यामुळे काय होतंय की तुम्हाला इथं पृथ्वीवर येणारे अल्ट्राव्हायोलेट किरणला थोपवत होतो, त्यामुळे आपल्याला त्वचेचे विकार किंवा डोळ्याचे आजार जाणवत नाहीत. मग आता क्लोरोफ्लोरोकार्बनचं उत्सर्जन जर सगळ्यात जास्त झालं तर परिणाम काय होईल? ओझोनचा थर हळूहळू नष्ट होतो आणि अल्ट्राव्हायोलेट जे रेज आहेत ते सरळ पृथ्वीवर येतील आणि जागतिक तापमान वाढ जास्त प्रमाणात होईल. जागतिक तापमानात वाढ होईल आणि त्याचा परिणाम काय होईल? तुम्हाला त्वचेचे कॅन्सर होण्यामध्ये आणि त्याचे डोळ्याचे आजार जाणवतील, डोळे जळजळ करायला लागतात आपले. बघा सल्फर डायऑक्साईडमुळे पण डोळे जळजळ करतात विद्यार्थी मित्रांनो. हे झालं 5वा प्रश्न आपला. आता कळलं तुम्हाला ह्या संकल्पना कुठल्या ह्याचं किती प्रमाण आहे ते. चला आता पुढचा प्रश्न घेऊया आपण. बघा ओझोन, परत ओझोनवर प्रश्न आला, इथं याची डिटेलमध्ये माहिती बघू आता. ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो? वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो? अगोदर वातावरण म्हणजे आपल्याला काय माहिती का? एमपीसी मी पुण्यात करतो, पुण्यात वातावरण आहे. एमपीसीची तयारी मी राज्यसेवेची मुंबईत करतो, मुंबईत वातावरण आहे. मला कलेक्टर व्हायचं मी दिल्लीत जातो, दिल्लीत वातावरण आहे, बरोबर. वातावरण आहे म्हणजे काय हो? दिल्लीचं वारं चांगलं आहे काय? बरोबर. किंवा नांदेडचं वारं खराब आहे का त्याच्यापेक्षा? नाही. वातावरण वेगळं. म्हणजे आता मग असं असं आहे का की बाबा दिल्लीत एकदम चांगलं आपल्याला नैसर्गिक सौंदर्य बघायला भेटतंय, चला मग तिथे युपीएससी चांगलं हो, तिथूनच आपण कलेक्टर होतो, बरोबर. पण इथं पुण्यात बी वातावरण चांगलं आहे, जे तुम्हाला पाहिजे ते. एफसीच्या रोडला गेले तर त्याच्यापेक्षा चांगलं वातावरण बघायला भेटते. पोरं कधी गेले असतील तर जुन्या पोरांना अनुभव असेल हा. एफसीच्या जर रोडला गेली तुम्ही तर तिथं वातावरण वेगळंच बघायला भेटतं बघा. तर ते जे वातावरण आहे ते वातावरण एमपीएससीचं आहे का? नाही. एमपीएससीचं नापास होण्याचं वातावरण आहे एफसीचं, बरोबर. तर ते ते वातावरण नाही. म्हणजे मग इथं वातावरण कुठला विचार केला जातो? इथं जे जीवावरणची ज्यावेळेस आपण वर्गवारी करतो, जीवावरची वर्गवारी करत असताना जीवावरण वेगळं, जीवावरणाच्या प्रकारात वातावरण वेगळं आणि वातावरणाचे वेगवेगळे स्तर आहेत, थर आहेत किंवा स्तर आहेत, बरोबर. ते थर कुठले ते बघू. आता बघा, पृथ्वीच्या भोवतालचं जे आवरण आहे ते म्हणजे काय? वातावरण. पृथ्वीच्या भोवतालचं आवरण एकंदरीत त्याला आपण वातावरण असं म्हणतो. ढोबळमानाने अशी व्याख्या केली जाते. ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कुठल्या थरात येतो? पहिले दिले तपांबर, दुसरं दिलंय स्थितांबर आणि तिसरा प्रकार दिला बाह्यांबर आणि चौथा दिलाय दलांबर. तर ह्याच्यासाठी मी तुम्हाला इथं सांगतो, दलांबर जे आहे इथं तुम्हाला दलांबरलाच दुसरं एक नाव आहे आयनांबर. आयनांबर किंवा इंग्रजीवाल्यांना आयनोस्फिअर, बरोबर. ह्यालाच काय म्हणतात? आयनोस्फिअर असं पण म्हणतात, दलांबर. आता हा ऑप्शन तुमचा कटला. तुम्हाला दलांबर कळलं नव्हतं, आता कटलं. ओझोन वायूचा थर आयनांबर किंवा आयनांबर कोणाला म्हणतात? आयनांबरची व्याख्या काय आहे? आयनांबरचा निकष काय? क्रायटेरिया काय आहे? की तिथं रेडिओ लहरी ऍक्टिव्हेट असतात. रेडिओ लहरी किंवा सॅटेलाइट, ज्याला आपण काय सॅटेलाइटची रचना किंवा सॅटेलाइटचं प्रक्षेपण हे सगळं आपलं कशातून असते? रेडिओ लहरी हे आयनांबरातून असते. आणि आयनांबराचं जो आहे किंवा आयनोस्फिअरचा जो आहे त्याच्यानंतरचं लास्ट आवरण जे आहे बाह्यांबर, बरोबर. ते आपण आवरण घेऊ. मग दलांबराला आपण काय म्हटलं? आयनांबर. इथं रेडिओ लहरी असतात. मग मला सांगा, ओझोनचा स्तर जर एवढ्या उंचावर असला असता, आयनांबरची जर उंची बघितलं तुम्ही तर ती जवळपास 100 ते 400 किलोमीटर पर्यंतची आहे. 400 किलोमीटरच्या वर बाह्यांबर आहे, बरोबर. 400 किलोमीटरच्या वर काय? बाह्यांबर आहे.
तर एवढं मग पृथ्वीपासून 400 किलोमीटर वर गेल्यावर आपल्याला ओझोन वायू बघायला भेटणार आहे का? नाही. एवढ्या लांब असला असता तो नष्ट झाला नसता ना. फ्लोरोकार्बन आणि हे सगळे वायू आहेत कुठले? वातावरणामधले. ओझोन वायूचा थर आपण याच्या अगोदरच्या स्लाइडमध्ये बघितलं की अल्ट्राव्हायोलेट जे रेज आहेत ते पृथ्वीवर येतात. ते ओझोन वायूचाही ओझोन वायू त्याला थोपवतो. परत आता ते कसा काम करतो हे पण बघू आपण इथं. आता बघा अगोदर मी स्तरांची माहिती घेऊ. दलांबर म्हणजे हा ऑप्शन कटला. ऑप्शन नाही, इलिमिनेशन मेथड. आता बाह्यांबर हे दलांबर पेक्षाही वरच्या स्टेजला आहे. बाह्यांबर जे आहे दलांबर पेक्षाही बाह्यांबर सर्वात लास्ट स्टेज आहे ही, जिथं तापमान 1000 अंश सेल्सिअस पण असते आणि त्याची लांबी 400 किलोमीटरच्या वर. मग अशा याच्यात ओझोन वायू राहणारच नाही. जिथं पृथ्वीवर कार्बन क्लोरोफ्लोरोकार्बन हे जे मी तुम्हाला सांगितलंय त्याच्यामुळे जर ते ओझोनचा राहत होत असेल तर एवढ्या टेम्परेचरमध्ये ओझोन राहणार आहे का? नाहीच. म्हणजे तुमचा बाह्यांबर पण ऑप्शन कटला. आता काय ऑप्शन राहिले तुमच्यासमोर? एक तपांबर आणि दुसरा स्थितांबर. आता ह्याची जे लांबी बघितली आपण, ह्याची ओझोन वायूचा स्तर 30 किलोमीटरच्या अंतरापर्यंत ओझोन वायूचा स्तर असतो हा नेहमी. आणि ह्याचं जे उत्तर आहे बघा आता विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे स्थितांबर. बरोबर. ओझोन वायूचा जो स्तर आहे तो असतो स्थितांबरमध्ये. आता वातावरणाचे स्तर बघू आपण. वातावरणाचा जो पहिला स्तर आहे तो आहे तपांबर. ट्रोपोस्फिअर असे त्याला म्हणतात. तपांबरची जी लांबी आहे, सरासरी लांबी 8 किलोमीटर ते 13 किलोमीटर आहे काही पुस्तकामध्ये 18 किलोमीटर. 8 ते 18 किलोमीटर अवरेज आहे. बरोबर. सरासरी त्याची लांबी किती? 8 ते 18 किलोमीटरच्या आसपास. इथं जे तापमान असते, इथं तापमानाचं प्रमाण तपांबरमध्ये तापमान हे कमी असते. तापमान हे काय असते? कमी असते. असं करतो. इथून जसं वर जाऊ आपण, इथं तापमान कमी मध्ये किती? मायनस 45 अंश पर्यंत कमी होत असते. बरोबर. -45 अंश सेल्सिअस पर्यंत सुद्धा तपांबरमध्ये तापमान जसं वर जाऊ जसं एक किलोमीटर 1 अंशने तापमान कमी होत असते. बरोबर. तपांबरमध्ये. मग धुळीची वादळं जी आहेत ती सगळे आणि इतर वायू हे तुम्हाला तपांबरमध्ये बघायला भेटतात. बरोबर. धुळी वादळे, वारे, हवामान हे सगळं कुठला घडते? तपांबरमध्ये. हा पहिला स्तर झाला. दुसरा स्तर आहे याचा स्थितांबर. कुठला? स्थितांबर. तिसरा स्तर आहे मध्यांबर. मध्यमंडल असंही म्हणतात. मध्यांबर. आणि चौथा स्तर आहे कुठला? दलांबर. ज्याला आपण काय म्हटलंय? आयनोबार किंवा आयनांबर म्हटले. दलांबर. आणि पाचवा आहे तुमचा शेवटचा बाह्यांबर. आता बघा स्थितांबर जो आहे, इथं स्थितांबरच्या जवळपास जो 8 किलोमीटरचा याच्या वर म्हणजे स्थितांबरच्या क्षेत्रामध्ये जेट विमान जे आहेत ते इथं चालवले जातात. कारण इथं धुळीची वादळं, हवामान असते म्हणून जेट विमान इथून प्रवास करतात. जेट विमान. ओझोन वायू इथं तुम्हाला बघायला भेटतो. परत काय बघा, स्थितांबरमध्ये तापमानाचं प्रमाण हे वाढते. तापमानात वाढ होते. ती वाढ 0 अंश सेल्सिअस पर्यंत असते. आता परत कन्फ्युजन काय होता? इथं -45 अंश सेल्सिअस होतं आणि इथं 0 अंश. इथं उलट कमी झालं. तुम्हाला फरक कळला नाही. 6वीचं पुस्तक गणिताचं उघडा आणि त्याच्यामध्ये एक रेखा दिलेली आहे. रेखा ही पोरीचं नाव नाही. इथं जी रेखा दिली ती रेषा. बरोबर. मधला बिंदू असतो 0 आणि शून्याच्या डावीकडे -1, -2, -1, -2 अशी आपण त्याच्यात काय करतो? वर्गवारी करत असतो. -1, इकडं -2, -3 असं. म्हणजे शून्याच्या डावीकडे गेलो तर आपला -4, -5 आता कुठपर्यंत मी -6 अनंत. बरोबर. -7 असं -45 डिग्री आहे. मग तुम्ही मध्यांबरमध्ये आला स्थितांबरमध्ये आला की मी काय सांगितलं? तापमानात वाढ होते. मग आता ही वाढ होते म्हणजे काय होते बघा. इकडून तापमान वाढत येते. -6, 7चं -6 होणार, 6चं 5 होणार, 5चं 4 होणार, 4चं 3 होणार, -3चं -2, -1 होणार आणि 0 होणार. म्हणजे तापमानात वाढ झाली. आता शून्याच्या उजवीकडे जे संख्या असतात +1, +2, 3, 4, 5
आलं लक्षात? म्हणजे इकडे मग परत तापमान वाढत जाणार आणि शेवटी बाह्यांबरमध्ये तापमान जे असते ते 1000 अंश सेल्सिअस प्लस मध्ये. आलं लक्षात? म्हणजे त्या रेषेवर इकडे तापमान काय झालं, वाढ होत गेली या रेखाची. बरोबर. आता बघा मग स्थित्यंबर झालं. या तापमानामध्ये इथे स्थित्यंबरमध्ये काय ते वाढ होते, परत मध्यांबरमध्ये जे आहे तापमानामध्ये घट होते. इथं काय होते, तापमान जसं तुम्ही उंच जाल जसं जसं तापमानात इथं घट होत असते. आणि मध्यांबराचं जे आवरण आहे ते आपण काय सांगितलं होतं, 80 ते 100 किलोमीटरचं असते. 80 किलोमीटर ते 100 किलोमीटर. आणि दलांबर जे आहे 100 किलोमीटर ते 400 किलोमीटर पर्यंतचा आहे. आणि इथं तापमान कमी झालं मध्यांबरमध्ये, परत इथं काय होईल, तापमानात वाढ होईल. म्हणजे पहिल्यांदा तापमान हे जसं वर जाऊ तापमानामध्ये कमी होत जातं आणि स्थितांबरमध्ये तापमानात थोडी वाढ होते, मध्यांबरामध्ये परत तापमान कमी होतं, दलांबरमध्ये परत तापमान वाढतं आणि बाह्यांबरमध्ये सुरुवातीला कमी असतं परत वाढत जाऊन किती 1000 अंश सेल्सिअस असतं. हे झाले तुमचे वातावरणाचे थर. तर ओझोनचा वायू जो आहे वातावरणाच्या कुठल्या थरामध्ये असतो, स्थितांबरमध्ये. तर आता पुढचा प्रश्न बघा, सातवा प्रश्न बघा. हा वायू काय दिला इथं, हा वायू जमिनीच्या पृष्ठभागालगत अगदी कमी प्रमाणात आढळतो, तथापि त्याचे जास्तीत जास्त प्रमाण जमिनीपासून 16 ते 30 किलोमीटर अंतरावर वेगवेगळ्या अक्षांशावर आढळून येते. बरोबर. प्रश्नच एवढा लांब दिलाय की तुम्हाला याच्यातले काय किती कळलं, हा भाग 9लाचा आहे. बरोबर. त्यामुळे प्रश्न वाचताना आता बघा हे कोणाचं वर्णन करते, आता आपण ह्याच्यातल्या कन्सेप्ट उचलू, ह्या प्रश्नामधल्या कन्सेप्ट उचलू. हा वायू जमिनीच्या पृष्ठभागालगत अगदी कमी प्रमाणात आढळतो. जमिनीच्या पृष्ठभागालगत अगदी कमी प्रमाणात, अगदी कमी. एकूण जमिनीच्या पृष्ठभागावर जर तुम्ही बघितलं, आता सांगितलं तुम्हाला नायट्रोजन वायू असतो 78%, 78.3 किंवा 2% नायट्रोजन वायू आहे. मग उरलेला जो ऑक्सिजन वायू आहे O2 हा पृथ्वीवर असतो 20.93%, 20.93 म्हणजे जवळपास किती 21%. आता हिशोब लावा, नायट्रोजन तुम्हाला सांगितलं आहे 78% आणि ऑक्सिजन सांगितला 21%, बेरीज जर केलं तर पृथ्वीवर वायू 99% तर ऑक्सिजन आणि नायट्रोजनच आहे. 99% वायू कुठले आहेत, ऑक्सिजन आणि नायट्रोजन पृथ्वीवर एकूण. तर मला सांगा मग अगदी कमी प्रमाणात असणारा वायू आहे हा. आणि जर कार्बन डायऑक्साईड जर तुम्हाला सांगितलं ह्याच्या अगोदर त्याचं प्रमाण 0.032% आहे. आता तो उरला किती, मग ह्याच्याही पेक्षा कमी प्रमाण आहे एका वायूचं. बरोबर. अगदी कमी प्रमाणात आणि भूपृष्ठालगत म्हणते, लगत नाही, जमिनीला लागून किंवा जमिनीच्या काही किलोमीटरच्या अंतरावर तिथं हे बाकी सगळे वायू आहेत. पण पुढचे वाक्य काय सांगते, तर त्याचे जास्तीत जास्त प्रमाण जमिनीपासून किलोमीटर मध्ये दिले 16 ते 30 किलोमीटर. 16 ते 30, त्याला आपण 18 ते 30, 18 ते 50 जे आपण बघितलं स्थितांबर किलोमीटर अंतरावर वेगवेगळ्या अक्षांशावर आढळतो. हे वेगवेगळ्या अक्षांशावरचं द्या सोडून, त्याची काही गरज नाही. 16 ते 30 किलोमीटर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता मी इथं वातावरणाचे स्तर सांगितले. बरोबर. वातावरणाचे स्तर किंवा वातावरणाचे त्याला आपण काय म्हणू, रचना स्तर. वातावरणाचे 5 स्तर सांगितले होते. कुठला, पहिला स्तर सांगितला होता तपांबर. आता या अगोदरच्या स्लाइड मध्ये बघा, वातावरणाचा पहिला स्तर तपांबर, स्थितांबर, मध्यांबर, दलांबर, बाह्यांबर. इथं तुम्हाला त्याची किलोमीटर मध्ये लांबी पण दिली. बरोबर. स्थितांबराची जर लांबी बघितली 18 किलोमीटर दिली, ती इथं 50 किलोमीटर आहे. 16 ते 30 किंवा आणि स्थितांबरची लांबी असते 18 ते 50 किलोमीटर. बरोबर. 18 ते 50 किलोमीटर. मग तुम्हाला प्रश्नात विचारले 16 ते 30 किलोमीटर. कोणाच्या कुठल्या वायूबद्दल हे प्रश्न आला होता, त्याच्या अगोदरचा ओझोन. लगेच पुढच्या वर्षी प्रश्न आला, ओझोनवरच फिरून प्रश्न आला. ओझोनचीच माहिती विचारते. गेल्या वर्षी तुम्हाला विचारला होता, ओझोन नाव टाकून प्रश्न विचारला होता. आता ओझोनचं विश्लेषण आहे. तर 16 ते 30 किलोमीटरचा स्तर कुठं असतो, स्थितांबरमध्ये. कारण त्याची जी लांबी आहे 18 ते 50 किलोमीटर. बरोबर. 18 ते 50 किलोमीटर. मग इथे तुम्हाला दिले ओझोनचा स्तर असतो 16 ते 30 किलोमीटर. मग 16 ते 30 हे स्थितांबरमध्ये नाही काय येणार, येणार. म्हणजे हे वर्णन करते स्थितांबर ह्या थराचं, हा थर कुठला, वातावरणाचा हा थर. आणि ह्या थरामध्ये असतो स्थितांबर, ह्या थरामध्ये कुठला वायू असतो, ओझोन. दोन वर्णन झाले. अगदी कमी प्रमाणात आहे, दुसरा किलोमीटर म्हणजे हा स्थितांबरमध्ये सापडतो. स्थितांबरमध्ये तुम्हाला कुठला वायू सापडणार, ओझोन. म्हणजे याचं उत्तर कुठलं, ओझोन. कार्बन डायऑक्साईड, आता इथं पहिला ऑप्शन दिला कार्बन डायऑक्साईड, तुम्ही क्लिकच करताय, चुकीचं आहे. कार्बन डायऑक्साईड हे उत्तर 100% चुकीचं आहे.
कार्बन डायऑक्साईड हा तापमान वाढीला कारणीभूत आहे. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण एक लक्षात ठेवा. वायूच्या प्रमाणावर प्रश्न येतो फिरू फिरू 32% आहे. नायट्रोजन 78.3% आहे पृथ्वीवर. ऑक्सिजनचं मी इथं सांगितलं तुम्हाला 21% आहे, म्हणजे 20.93% ऑक्सिजन वातावरणामध्ये उपलब्ध आहे. हायड्रोजनवर तुम्हाला येणार नाही. सूर्यामध्ये हेलियम आणि हायड्रोजनच्या निर्मिती करून त्याच्यापासून तो सूर्य बनला असा एक इतिहास आहे आणि तो आहेच हायड्रोजन. 8वा प्रश्न, पुढचा प्रश्न बघा आता. परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह. प्रश्न काय दिलाय? एवढंच दिलंय, परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह. पुढे आता डॅश 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 आहे, त्याच्यावर तुम्हाला विचार करायचा. आता तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी विचार करतो त्याच्यावर आणि काय करतो ते बघा. आता पहिला पर्याय दिलाय परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह. तुम्हाला एक तर माहिती पाहिजे परिसंस्था म्हणजे काय, दुसरा माहिती पाहिजे ऊर्जा प्रवाह. एनर्जी फ्लो असं ह्याला म्हणतात इंग्लिशवाले, एनर्जी फ्लो. आणि परिसंस्थेला म्हणतात इकोसिस्टीम. इकोसिस्टीम कळलं? हा. आता परिसंस्था ही वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशानुसार वेगवेगळी असते. कळलं? उदाहरण सोपं सांगतो. महाराष्ट्रामधल्या परिसंस्था जर बघितल्या, विदर्भामध्ये वेगळ्या आहेत, मराठवाड्यामध्ये वेगळ्या आहेत, पश्चिम महाराष्ट्रामध्ये वेगळ्या आहेत, खानदेशामध्ये वेगळ्या आहेत. हवामानानुसार परिसंस्था वेगवेगळी असते. भूप्रदेशानुसार झाली, हवामानानुसार झाली, पाण्याची उपलब्धता ह्याच्यानुसार परिसंस्था वेगळी असते. तापमानातल्या वाढ किंवा जमिनीचा प्रकार ह्याच्यानुसार तिथली परिसंस्था वेगवेगळी असते. बरोबर? त्याला म्हणायचं इकोसिस्टीम. जैविक आणि अजैविक घटकांचा संबंध पर्यावरणाशी जसा सुसंगत येतो त्या परिसंस्था म्हणतो आपण. जैविक आणि अजैविक घटकांचा पर्यावरणाशी असणारा परस्पर संबंध, म्हणजे जीवांचा असेल, जैविक घटक असतील किंवा अजैविक घटक असतील, अजैविक घटक या दोघांचा पर्यावरणाशी असणारा परस्पर संबंध. इथं काय संबंध, पर्यावरणाशी जो संबंध असतो त्याला काय म्हणायचं? परिसंस्था म्हणतात. मग आता परिसंस्थाच्या ऊर्जेच्या प्रवाहाबद्दल प्रश्न विचारा. परिसंस्था कळली, आता ऊर्जेचा प्रवाह, एनर्जी फ्लो कसा असतो त्याचा संबंध असला. त्याच्यासाठी तुम्हाला अन्न साखळी माहित पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. काय? अन्न साखळी. अन्न साखळी त्याला काय म्हणतात? फूड वेब असं म्हणतात. अन्न साखळी माहित पाहिजे. आता मी तुम्हाला अन्न साखळी घेऊन दाखवतो. आता बघा, पहिला ऑप्शन दिलाय, पहिला परिसंस्थेच्या ऊर्जा प्रवाहाचं वाक्य दिलंय एक मार्गी आहे. बरोबर? दुसरा ऑप्शन दिलाय ऊर्जा विनिमय स्तरानुसार कमी होत जाते. ऊर्जा विनिमय स्तरानुसार ऊर्जा ही कमी कमी होत जाते असं म्हणते. एकाकडून दुसरीकडे ऊर्जा जाताना ती कमी कमी होते असं त्याचा अर्थ आहे. बरोबर? एक मार्गी आहे. दुसरा ऊर्जा विनिमय स्तरानुसार वाढत जाते. बरोबर? ऊर्जा विनिमय स्तरानुसार स्थिर राहते. बरोबर? आता तुम्हाला त्यासाठी अन्न साखळी माहिती पाहिजे, तरच तुम्हाला ऊर्जा विनिमय काय आहे हे कळतंय. चला या आपण अन्न साखळीमध्ये जाऊ. तुम्हाला एक इथं स्तूप दाखवतो. स्तूप म्हणजे पिरॅमिड. आता तुमच्या लगेच लक्षात येईल, हा जो पिरॅमिड आहे, बरोबर, तो पिरॅमिड कशाचं वर्गीकरण करतोय ते आपण बघू. अन्न साखळीचं. बरोबर? अजून थोडं व्यवस्थित घेऊ आपण ह्याला, तुम्हाला समजेल असं थोडं मोठा घेऊ याला पिरॅमिड. ओके. आता हे पिरॅमिड आपण बघत असताना ओके, परत ह्याला वाढवू आपण, म्हणजे तुमच्या संकल्पना समजायला मोठं होईल. ओके. अरे चला, एवढं समजून येते आपल्याला, काय अडचण नाही. आता बघा, इथं मी एक स्तूप दिलाय तुम्हाला. स्तूप म्हणजे काय? पिरॅमिड. त्याची रचना आपण अशी करतो, केली मी. बरोबर? हा जो त्रिकोण आहे, पण हा सोयीशा ज्याला आपण म्हणतो, उभा त्रिकोण आहे का उलटा त्रिकोण आहे? हो, उलटा त्रिकोण आहे. इथं लिहिलं मी ऊर्जा, अन्न साखळी, ऊर्जा पातळी. बरोबर? ह्याला मी नाव दिलं ए, या बी, सी, डी आणि हा शेवटचा घटक आहे ई. बरोबर? आता बघा, ऊर्जा विनिमय स्तरानुसार इथं एक शास्त्रज्ञ होऊन गेला, त्याला मेंडिलमॅन असं त्याचं नाव आहे त्या शास्त्रज्ञाचं. त्यानं त्या शास्त्रज्ञांनी हा जो एक आहे त्याचं एक संशोधन मांडलेले आहे. तर त्या संशोधनाबाबतचं त्याचं म्हणणं काय आहे, तर त्या ह्याच्यामध्ये आपल्याला इथं दिसून येते बघा. त्याच्याबाबतचा जो एक सिद्धांत आहे, तो सिद्धांत मी तुम्हाला इथं सांगतोय. एकच मिनिट. त्यांचा जो सिद्धांत इथं दिलाय, की त्या सिद्धांताबाबतचं वर्गीकरण म्हणजे ही तुम्हाला अन्न साखळी करते.
आता बघा, परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह सांगितला, एकमार्गी सांगितलाय. आता इथं सगळ्यात सोपं जो आहे उत्तरापर्यंत पोहोचायचे ठिकाण, मला सांगा, एक इथं उत्पादक हा एक पहिला घटक आहे. परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाहाबद्दल बघतोय. उत्पादक, सर्व सृष्टीचा उत्पादक असणारा मूलभूत घटक जो आहे, ऊर्जेचा स्रोत कोण आहे? सूर्य. कुठला आहे? सूर्य. बरोबर. आणि हा आहे उत्पादक, सौर ऊर्जा किंवा सूर्य उत्पादक. आता स्वावलंबी असणारा, स्वतःचे अन्न स्वतः तयार करणारा घटक आहे हरित वनस्पती. हरित, हिरव्या वनस्पती. हे काय करतात? स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतात. हा झाला सूर्य, हा झाला उत्पादक. हरित वनस्पती हे प्राथमिक, म्हणजे हे आता हरित स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात म्हणजे हे उत्पादक झाले. बरोबर. आणि हरित वनस्पती तयार करत असताना कुठल्या दोन घटकाचा, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी H2O ह्यांची रिॲक्शन होते एकमेकांमध्ये, आणि प्रकाश संश्लेषण अभिक्रियेद्वारे हरित वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतात. म्हणजे हे उत्पादक आहेत, हे स्वावलंबी आहेत, स्वयंपोषी आहेत, परावलंबी नाहीत. आता हरित वनस्पती म्हणजे इथे तयार झाले गवत. काय झाली? गवत. बरोबर. गवत खाणारा एखादी वनस्पती सांगा, सॉरी, गवत खाणारी एखादा प्राणी किंवा कीटक. कीटक काय करतात? गवत खात असतात. खातात कीटक. आता ह्या कीटक गवतावर जगतात. ह्या कीटकाला खाणारा प्राणी कुठला आहे? बेडूक. कुठला आहे? बेडूक. बेडकावर अवलंबून असणारा दुसरा प्राणी कुठला आहे? साप. आणि साप हे कोणाचं भक्ष्य आहे? गरुड. गरुड. ही एक अन्नसाखळी झाली. बरोबर. ही एक अन्नसाखळी झाली. तर दुसरी, याला तृणभक्षक अन्नसाखळी असेही म्हणतात. बरोबर. तृण अन्नसाखळी किंवा तृणभक्षक अन्नसाखळी. दुसरं जर बघितलं आपण, गवत खाणारा हरिण हा प्राणी आहे, प्राथमिक उपभोक्ता आहे किंवा प्राथमिक स्तर जो आहे तो हरिण आहे. हरणाला कोण खाते हो? लांडगा. हरणाला वाघ किंवा सिंह हे खात असतात. बरोबर. म्हणजे हे झाली दुसरी अन्नसाखळी. आता बघा, इथं काय केलंय, हे जो पिरॅमिड दाखवलाय, ऊर्जेची पातळी, जर समजा पहिल्या पातळीवर जर वनस्पती असतील, वनस्पती हे पहिल्या पातळीवर असतील, तर इथं ऊर्जेचं स्थानांतर 100% आहे. किती? 100% ऊर्जेचं स्थानांतर झालं वनस्पतीकडे. कोणाकडून ऊर्जा? सूर्याकडून ऊर्जा भेटली. हा सूर्य. ऊर्जा कोणाकडून भेटली? इथं सूर्याकडनं. इथं 100% ऊर्जा भेटली वनस्पतीला. पण बी या स्तरावर आल्यावर वनस्पतीला एका कीटकानं खाल्लं, कीटक त्याच्यावर अवलंबून असतील, किंवा हरिण खालते, तर इथं आपण घेऊ हरिण. तर इथं ऊर्जेचं गवत पहिल्या स्तरावर आहे गवत. बरोबर. गवत. तर येला आपण नाव देऊ गवत. काय? गवत. गवत हरिण खाते, त्यावेळेस हरणाकडे जी ऊर्जा आली ती आली 80%. आता सी स्तरावर आहे वाघ किंवा लांडगा. बरोबर. वाघ. हरणाला ज्यावेळेस वाघ खाईल, वाघाकडे ऊर्जा येईल 30%. म्हणजे ऊर्जेचा ऱ्हास होतो का नाही? ऊर्जा कमी कमी होते का नाही? 100% पासून 80% झाली, 80% पासून 30% ऊर्जा झाली. तसंच इकडे बघा, इथं आपण गवत दिलंय. काय दिलं? गवत. आणि गवत खाणारा बी गटावर दिला आपण कीटक. काय दिलंय? कीटक. कीटक खाणारा इथं बेडूक. आणि बेडूक खाणारा इथं साप. आणि साप खाणारा ई हा घटक आहे गरुड. काय आहे? गरुड. तर मला सांगा, ऊर्जेचं जे स्थलांतर होते, तर वनस्पतीकडे इथं ऊर्जा आहे 100%, ह्या थराला ऊर्जा आली 80%, या थराला ऊर्जा गेली 30%, असे करत 20%, आणि इकडे ऊर्जा आली 10%. किती? 10%. मग हा एकमार्गी आहे का नाही? आहे. बरोबर. बरोबर आहे. एकमार्गी आहे. ऊर्जेचं हस्तांतरण एका मार्गाने होते का नाही? प्राथमिक उत्पादकाकडून प्राथमिक द्वितीय भक्षक, प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक, ह्या भक्षकाकडे ऊर्जेचं हस्तांतरण होते. आणि शेवटचा मांसभक्षी गरुड किंवा वाघ हे मांसभक्षी प्राणी आहेत. एकेरी हस्तांतरण होते ऊर्जेचं. बरोबर. दुसरा, ऊर्जा विनिमय स्तरानुसार कमी कमी होत जाते. बघा, ऊर्जा 100% होती, 80% झाली, 30% झाली, 20%, आणि शेवटी ऊर्जेचं 10% स्तरांतर झालं. 10%च ऊर्जा दुसऱ्याला भेटली. त्याला म्हणा, हे पण बरोबर आहे. मग ऊर्जा वाढत गेली का? नाही. ऊर्जा स्थिर राहिली का? नाही. स्थिर पण नाही, कमी कमी होते. याचा अर्थ ऊर्जा स्थिर आहे का? नाही. 80% राहून आहे का? नाही. म्हणून क आणि ड चुकीचे आहेत. तर आता तुम्हाला विचारलं, इथं खालीलपैकी कोणतं विधान बरोबर विधान आहे ते ओळखा म्हटलंय. बरोबर विधान आहे अ हे विधान बरोबर आहे, आणि ब म्हणून उत्तर आहे अ आणि ब. कळलं?
इथं एक शास्त्रज्ञांचा नियम आहे, ऊर्जा विनिमय जो आहे एका पातळीकडून दुसऱ्या पातळीकडे ऊर्जा विनिमय होत असताना, ऊर्जेचा विनिमय होत असताना एका पातळीकडून दुसऱ्या पातळीकडे, म्हणजे बघा गवताकडून हरणाकडे ऊर्जाच्या पातळीचं विनिमय होत असताना, तसेच हरणाकडून ऊर्जेचं वाघाच्या पातळीकडे ऊर्जेचे विनिमय होत असताना तो ऱ्हास 10% असतो. हा शास्त्रज्ञाचा सिद्धांत आहे. तो सिद्धांत, त्या सिद्धांताचं नाव आहे ऊर्जा विनिमय कार्यक्षमतेचा सिद्धांत. ऊर्जा विनिमय कार्यक्षमतेच्या सिद्धांतावर हा प्रश्न विचारलाय, त्यासाठी तुम्हाला तो माहित पाहिजे, कमी कमी होत जातो. पुढचा प्रश्न बघा, अन्न साखळी संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. पहिले विधान दिलं, एखाद्या क्षेत्रातील 80% वाढ कमी केल्यास तेथील वनस्पतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. बरोबर. आणि ब दिलाय, मांसभक्षी, हे आताच बघितलं आपण, मांसभक्षी प्राणी कमी केल्यास हरणाच्या संख्येत वाढ होईल. बरोबर. मांसभक्षी प्राणी कमी केलं तर हरणाची संख्या वाढते. हे विधान सरळ सरळ बरोबर आहे. का बरं? कारण हरण ज्यांचं प्राथमिक भक्षक आहेत, वाघांचं किंवा सिंहांचं, कुठलं? वाघांचं किंवा सिंहांचं प्राथमिक भक्षक काय आहेत? वाघ, ह्याच्यावर अवलंबून आहेत. तर इथं हरणाची संख्या वाढेल. वाघ कमी झाले तर हरणाला खाणारा प्राणीच नाही ना, किंवा तिथं वाघच आहेत परिसंस्थेमध्ये, सिंह नाही किंवा चिता नाही किंवा लांडगा नाही, तर काय होईल? हरणाच्या संख्येत वाढ होईल थोड्याफार प्रमाणात. ऊर्जेच्या ऱ्हासामुळे सर्वसाधारणपणे अन्न साखळीची लांबी 3 ते 4 अन्न पातळ्यापर्यंत मर्यादित राहते. आता आपण इथं अन्नाच्या पातळ्या पण बघितल्या. हे बघा, तुम्हाला डायग्राम करून मी इथं दाखवले. काय? अन्नाची पहिली पातळी ए, बी, सी, डी आणि ई, या अन्नाच्या पातळ्या. बरोबर. अन्न साखळ्यांची लांबी 2-3 अन्न पातळ्यापर्यंत बदलते. आता बघा पर्यायी उत्तरे. आता तुम्हाला काय करायचं, ह्याच्यातलं विधान विचारात घ्यायचे आहेत आणि ह्याच्यातलं तुम्हाला योग्य विधान कुठलं आहे हे आपल्याला इथं बघायचं आहे. बघा, एखाद्या क्षेत्रामध्ये 80% वाढ कमी केल्यास तेथील वनस्पतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. बघा, आता वाघ जर कमी केलं, 80% वाघ कमी केलं, तर वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढ होते म्हणते. वाढ होत नाही. कारण दुसरं वाक्य बरोबर आहे. कारण हरणांची संख्येत वाढ जर झाली, हरणाच्या संख्येत वाढ झाली, तर मला सांगा, हरणाचं प्राथमिक अन्न काय आहे? उत्पादक काय आहे? वनस्पती आहेत. वनस्पती. वनस्पतीमध्ये काय आहे? गवत. मग गवतामध्ये वाढ होईल काय? हरण वाढल्यावर गवतामध्ये वाढ होणार नाही, उलट काय होईल? कमी होईल. हरणाची संख्या वाढली म्हणजे ते जास्तीत जास्त गवत खातील, वनस्पती खातील, म्हणजे वनस्पतीची संख्या कमी होईल, गवतांची संख्या कमी होईल तिथं. म्हणजे काय की 80% वाढ कमी केल्यास तेथील वनस्पतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल, हे विधान चूक आहे. बरोबर नाही. तसंच मांसभक्षी प्राणी कमी केल्यास हरणाच्या संख्येमध्ये वाढ होईल. मांसभक्षी प्राणी कमी केला म्हणजे वाघ. आता मांसभक्षी प्राणी तुम्हाला इथे सांगितलं काय? सांगितलं नाही बघा कुठलंच. मांसभक्षी प्राण्यामध्ये समजा वाघ आहे, सिंह आहे, लांडगा, इथं लिहितो मी, लांडगा, चित्ता, अजून विविध अशा मांसभक्षी प्राणी तुम्ही कमी केल्या तर हरणाच्या संख्येत वाढ होते. म्हणून हे विधान काय आहे? बरोबर आहे. ऊर्जेच्या ऱ्हासामुळे सर्वसाधारणपणे अन्नसाखळीची लांबी 3 ते 4 अन्न पातळ्यापर्यंत मर्यादित राहते. 2 ते 3 अन्न पातळ्यापर्यंत ती बदलते, म्हणजे ड नाही. बरोबर. इथं योग्यचं विधान आपण बघितलं. ऊर्जेच्या ऱ्हासामुळे सर्वसाधारणपणे अन्नसाखळीची लांबी 3 ते 4 अन्न पातळ्यापर्यंत मर्यादित राहते. ऊर्जेचा ऱ्हास होत असतो, पण ऊर्जा ही तुम्हाला 10% पर्यंतचा ऱ्हास होत असतो. 0 पर्यंत ऊर्जा ही जात नाही शक्यतो. काय? म्हणून इथं तुम्हाला त्याची पातळी ही त्याची मर्यादित नाही. 3 ते 4 पातळ्या नाही, 5व्या पातळीपर्यंत पण काय आहे ते राहू शकते. म्हणजे काय बघा, आता इथं विधान जर आपल्याला बघायचं असेल तर विधान 80% वाढ वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढ होईल, हे विधान चुकीचं आहे. ब हे विधान बरोबर आहे. बरोबर. ब बरोबर असेल तर अ चुकीचा आहे, म्हणजे हा पर्याय कटला. अ तर माहिती आहे 100% चूक आहे. बरोबर. म्हणजे हा पर्याय कटला. आता ब आपलं बरोबर आहे, हरणाच्या संख्येत वाढ होईल. आता ऊर्जेच्या ऱ्हासामुळे सर्वसाधारणपणे अन्न साखळीची लांबी 3 ते 4 अन्न पातळ्यापर्यंत मर्यादित राहते असं दिलंय. बरोबर आहे. तर अन्न साखळ्यांची लांबी 2 ते 3 पातळ्यापर्यंत बदलते. इथं अन्न साखळ्यांची लांबी ही 2 ते 3 पातळ्यापर्यंत बदलत नाही, तर इथं बदल कशामध्ये होतो? तर त्याच्या ऊर्जेमुळे होतो. ऊर्जेच्या ऱ्हासामुळे त्याच्यात बदल होत असतो. म्हणून इथं जे उदाहरण येईल, तुमचं उत्तर येईल ब व क योग्य. त्याच्याकडून इथे लिहिणं राहिलं ब व क योग्य. आता अयोग्य विधानामध्ये बघितलं, अ ड विधान जे आहे ते काय? अयोग्य.
बरोबर. चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शेवटची संकल्पना बघू. इथं प्रश्न बघू शेवटचा. परिसंस्थेसंबंधी खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहेत? बरोबर. ऑप्शन अ दिलाय. हा संपूर्णपणे जीवशास्त्रीय भाग आहे. संपूर्णपणे जीवशास्त्रीय भाग आहे. कसा तो बघू. परिसंस्थेसंबंधी खालील विधान. परिसंस्था संबंधी विचारात करतोय म्हणजे इकॉलॉजी. इकॉलॉजी. आता परत सांगायला नको. इकॉलॉजी मध्ये जैविक पर्यावरण, जैविक आणि अजैविक प्लस अजैविक, जैविक आणि अजैविक, जैविक आणि अजैविक ह्यांचा संबंध पर्यावरणाशी असणारा. पर्यावरण, जैविक अजैविकांचा पर्यावरणाशी असणारा संबंध. काय संबंध, त्याला आपण परिसंस्था म्हणतो. मग इथं भौतिक पर्यावरण आहे का नाही? जैविक आणि अजैविक मध्ये भौतिक पर्यावरण आहे. भौतिक पर्यावरणामध्ये काय आहे? तुमचं तापमान आहे, तापमान येईल. बरोबर. हवा आहे, वारे आहेत, वारे आहेत, हवा आहे, वारे आहे, दाब आहे, आर्द्रता आहे. हे सगळं काय तुमच्या भौतिक पर्यावरणाचा भाग आहे. तर इथं संपूर्णपणे जीवशास्त्रीय भाग आहे हा. तर हे एक ऑप्शन बघा. दुसरा हा एकत्र एकसंघ भाग आहे. तिसरा पर्याय दिला क मध्ये प्राकृतिक पर्यावरण आणि जैविक घटकांमधील आंतरक्रियेचा अभ्यास होय आणि हा रचनात्मक आणि कार्यात्मक पैलूंचा अभ्यास होय. आता बघूया आपण पहिला ऑप्शन. हा संपूर्णपणे जीवशास्त्रीय भाग आहे. तर हे वाक्य बरोबर आहे, कारण जैविक घटक आणि अजैविक घटक दोघांचाही विचार केला जातो. जैविक घटकांमध्ये हवा, पाणी, वारे, दाब, पाणी, माती, मृदा. बरोबर. मृदा ह्याच्यामध्ये जीवसृष्टी आहे का नाही? पाण्यामध्ये जीवसृष्टी आहे, हवे किंवा तापमानामध्ये, वातावरणामध्ये जीवसृष्टी आहे. म्हणजे हा जे परिसंस्थेमध्ये संपूर्णपणे जीवशास्त्रीय भाग झाला. दुसरं काय? भौतिक पर्यावरण सुद्धा जीवशास्त्रीय भाग झाला. अजैविक घटक मध्ये आहेत. अजैविक घटकामध्ये हरित वनस्पती येतात. हरित वनस्पती, कॉमा अहरित, अहरित, अहरित वनस्पती येतात. सोबत मानव, मानव, प्राणी किंवा वर दिले मी हरित वनस्पती, हरित वनस्पती, हरित वनस्पती. ह्या सगळ्या बाबी कशामध्ये येतात? किंवा अहरित म्हणजे हिरव्या नसणाऱ्या वनस्पती ह्या अजैविक घटकात आहेत. आणि जैविक घटकातल्या इथल्या बाबी आहेत मृदा, पाणी, जमीन, हवा, सूर्य, ऊर्जा. बरोबर. तसंच काय येईल तुमच्या इथं? गुरुत्वाकर्षण. ह्या दोघांचाही संबंध म्हणजे जीवशास्त्रीय भाग आहे. ही जीवशास्त्रीय पृथ्वीच एक जीवशास्त्रीय भागाचा हिस्सा आहे. बरोबर. म्हणून परिसंस्थेमध्ये हे विधान बरोबर आहे. हा एकत्र किंवा एकसंघ भाग आहे. बरोबर आहे. इकॉलॉजी हा जैविक आणि अजैविक पर्यावरण, त्याचा पर्यावरणाशी असणारा संबंध, जैविक आणि अजैविक घटकांचा, हे अजैविक घटक आणि हे जैविक घटकांचा एकमेकाशी संबंध आहे. म्हणजे हा एकसंध भाग आहे. ह्याला तुम्ही वेगळं नाही करू शकत. एकसंघ आहे, एकत्र आहे, तो एकमेकापासून वेगळा नाही. वेगळा नाही. का नाही ते तर याच्या व्याख्यामध्येच बघा. परस्पर संबंध, परस्पर संबंध आहे म्हणजे काय? हे एकत्र आहेत, वेगळे नाहीत, एकसंघ आहेत. म्हणून हे सुद्धा विधान बरोबर आहे. आता परिसंस्थेच्या संदर्भातले विधान बघतो आपण. त्याची व्याख्याच आहे. एकत्र आहे, एकसंघ आहे, परस्पर संबंध आहे. हा प्राकृतिक पर्यावरण आणि जैविक घटकांमधील आंतरक्रियेचा अभ्यास होय. प्राकृतिक पर्यावरण म्हणजेच भौतिक पर्यावरण. भौतिक पर्यावरण म्हणजेच काय? हे तापमान, हवा, मृदा, वारे, दाब, जैविक घटक येतील. तसंच त्याला भौतिक पर्यावरण सुद्धा म्हणतात. तिथं दाब आहे, हवा आहे, तापमान आहे, तुमचा सूर्य हा ऊर्जेचा स्रोत आहे, गुरुत्वाकर्षण आहे, हे सगळं भौतिक पर्यावरण, प्राकृतिक पर्यावरणात आलं. आणि जैविक घटक कुठले? जैविक घटकामध्ये मी वर सांगितले हेच जैविक घटक. अजैविक घटकामध्ये मानव, प्राणी, हरित आणि वनस्पती. बरोबर. तर ह्या एकमेकाच्या आंतरक्रियेचा म्हणजे ह्याच्या व्याख्यात परत तेच शब्द आहे, परस्पर संबंध. हे पण विधान बरोबर आहे. हा रचनात्मक आणि कार्यात्मक पैलूंचा अभ्यास आहे. ह्याचं एक विशिष्ट असं रचना आणि कार्यात्मक पैलू आहेत. विशिष्ट अशी रचना कशी आहे? जर तुम्ही अन्नजाळी आणि अन्नसाखळीची रचना बघितली त्या पद्धतीची. परिसंस्थेची रचना बघायची असेल, एक सोपं तुम्हाला उदाहरण सांगतो, लगेच लक्षात येईल. ह्याची एक रचना असते कया परिसंस्थेची. आता उदाहरण मी तुम्हाला रचना म्हणून सांगितलं, चिल्का सरोवर हे उदाहरण घ्या. चिल्का सरोवर परिस्थितिकीय विज्ञानमध्ये हे येईल. परिसंस्था कशाला म्हटले? चिल्का सरोवरामध्ये. आता बघा, ह्या चिल्का सरोवरामध्ये हवा आहे, हवामान वेगळं आहे, पाण्याचं हवामान वेगळं आहे तिथलं. बरोबर. तिथली जमीन वेगळी आहे, हवा झाली, पाणी झाली, वने झाले आणि जीव किंवा प्राणी हे वेगळं आहे.
तर मग ह्यांची रचना कशी आहे, चिल्का सरोवराच्या वातावरणानुसार, इथल्या हवामानानुसार इथे रचना आहे. म्हणजे काय आहे, रचना आणि कार्यात्मक पैलूंचा अभ्यास होय. बरोबर आहे. तर एका चिल्का सरोवराच्या परिसंस्थेचा अभ्यास करत असताना तिथं असणारे हवामान, तिथं असणारे प्राणी, तिथं असणारं पाण्याची व्यवस्था, तिथं असणारे वने आणि वन्यजीव ह्यांचा अभ्यास केला जातो, ह्यांच्या कार्याचा अभ्यास केला जातो, एकमेकाला पूरक आहेत का अभ्यास केला जातो, परस्पर अवलंबी आहेत का अभ्यास केला जातो आणि त्यांच्या वेगवेगळ्या रचनेनुसार अभ्यास केला जातो. प्राण्यांची रचना कशी आहे, उभयचर प्राण्यांची रचना कशी आहे, भूचर प्राण्यांची रचना कशी आहे, जलचर प्राण्यांची रचना कशी आहे, त्या चिल्का सरोवराच्या मध्ये माशांची रचना कशी आहे, मगरींची रचना त्या सरोवरामधल्या कशी आहे, गोड्या पाण्यातली रचना कशी आहे, खाऱ्या पाण्यातली रचना कशी आहे, ह्याला म्हणायचं रचनात्मक आणि कार्यात्मक पैलूचा अभ्यास केला जातो. म्हणून ही परिसंस्थेसंबंधी खालील विधान विचारात घेत असताना हे सुद्धा विधान बरोबर आहे. म्हणजे इथं वरीलपैकी सर्व विधाने बरोबर आहेत. कळलं विद्यार्थी मित्रांनो, 10चे 10 प्रश्न आपले इथे विश्लेषण झालं. म्हणजे परिसंस्थेच्या संदर्भात हे सगळे आपण प्रश्न सॉर्ट आउट केलेत. तर आता बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण आता थांबूया. इथं रिव्हिजन मध्ये 10चे 10 प्रश्न तुम्ही व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. लेट्स क्रॅक महाराष्ट्र एक्झामला तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा जो रेफरल कोड आहे कैलास, हा कोड वापरा, KAILAS, ह्या नावाने तुम्हाला 10% ऑफ भेटते. 10% वर्षाच्या लेक्चरमध्ये असतील किंवा 2 वर्षाच्या युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ, लिंक आणि प्लसचे लेक्चर तुम्हाला बघायला भेटतील. त्यामुळे ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ह्या संकल्पना तुम्हाला समजल्या असतात हे मी अशी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. इथं आपण थांबूया.